मंडळी, मनोरंजनाची दामदुप्पट योजना घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत गणेश आचार्य ब्रिंग्स पिंटू की पप्पी या हिंदी सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर्वप्रथम प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक दी गणेश आचार्यजी. या हिंदी सिनेमातून पदार्पण करणाऱ्या दोन नायिका आणि एक नायक अर्थात जान्या जोशी, सुशांत ठमके, विधी यादव आणि या सिनेमाचे दिग्दर्शक शिव हारे. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात स्वागत आहे. तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्यात, पण त्याआधी वळूया आजच्या आपल्या प्रहसनांकडे. मंडळी, सलीम अकबरच्या जुगलबंदीला आज लागणार आहे डबल तडका. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा डबल ठसका अनुभवण्यासाठी. जो ठसका घेऊन मंचावर येत आहेत पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, विनोदाचे नवे फंडे ईशा डे आणि रत्नागिरीची रत्न श्रमेश आणि प्रथमेश. नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे कडाक्याची थंडी आणि अर्धा डझन अंडी. मला माहित होतं याला काय अर्थ नाही. असू दे असू दे असू दे असू दे. वा वा, काय लोकांनी भरलाय हा महाल. वा वा वा, म्हणजे एकीकडे नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर, सर्वोत्कृष्ट अभिनेता, वा, सर्वोत्कृष्ट पर्सनॅलिटी, सर्वोत्कृष्ट अल्पश्रम नृत्य कलाकार. सर, अल्पश्रम नृत्य म्हणजे जास्त नाही, एवढं एवढं. सर्वोत्कृष्ट गर्दी. वा, असू दे, जाऊ दे. आपण आपल्या महालात आलेलं बरं. अरे बाप रे, अरे बापरे, नवसिंहासन. समोरचे दोन पाय छान आहेत, मागचे दोन पाय म्हणजे डायरेक्ट आमच्या राज्याची अवस्थाच. डायरेक्ट टेकू लावलाय. बापरे, किती पैसे खाल रे, किती पैसे खाल. बापरे, असू दे, मरू दे. काय किती भ्रष्टाचार, काही बोला, काय होण्यातलं नाही यांचं. आणि आजूबाजूला एवढी गर्दी असताना महाल इतका शांत, इतका निवांत आहे. याचा अर्थ हनीमूनच्या रात्री मी टाळलेली जांभई अजून उठलेली दिसत नाहीये. बस बस, बापाची इज्जत चेचून जी बोंब मारलीस ती मला आवडली. हा, झालं झालं, सगळं झालं. हा, केवढा नाचलास? अर्धा किलो गांडूळ खाल्लेस की काय येताना? हे काय काय? आणि आता मुद्द्याचा बोल. एक मिनिट दादूस. बोल. नमस्कार गणेशजी. गणेशजी, मराठीतलं करिअर अजून सुरू झालं नाही, हिंदीत चाललास तू? हा, केवढा स्ट्रगल आहे. अजूनपर्यंत ह्याच एरियात वावरत होतास. आणि काय रे कात्या, हा इकडे सौंदर्याने रिलीज केलेला हॉरर चित्रपट घेऊन कुठे चाललायस? काय काम काय तुझं? आणि हे काय आहे? हे काय आहे? मुद्द्याचं बोलूया. मुद्द्याचाच बोल दादूस, हा माझ्या आयुष्याच्या क्षितिजावर उगवणारा नवीन सूर्य आहे. नवीन सूर्य? पण तो थोड्या वेळाने माझ्यावर आग ओकणार आहे असं का वाटतंय मला. काय आहे काय नक्की? काय भानगड काय आहे ही सलीम? दादूस, तुम्हाला तर माहिती आहे, मला माहिती आहे, आपल्या राज्याची तिजोरी एकदम तोडकी मोडकी झालेली आहे, रिकामी झालेली आहे. म्हणजे काहीच नाही आतमध्ये. त्याचं कारण तू आहेस हे माहिती आहे ना तुला. हो, म्हणूनच मी ती भरणार आहे. अच्छा, त्या तिजोरीत सगळा पैसा आणणार आहे. आणि त्या अजून एक फायदा म्हणजेच काय? मी जो बिझनेस करणार आहे त्याच्यात फक्त तुमचंच नाव होणार आहे. सगळीकडे बादशाह 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 बादशाह. दादोस, काय करणार आहेस काय तू? मी तमाशाचा फड काढणार आहे. माझ्या तमाशाच्या फडाच्या नावात सुद्धा तुमचंच नाव आहे. माझं नाव? माझ्या तमाशाच्या फडाचं नाव आहे लाडाची मी लाडाची कैरी अकबरची.
क्रिएटिव्ह. तुझ्या प्रत्येक बिझनेस मध्ये माझ्या नावाची फळं बरी भेटतात तुला. हा? लाज नाही वाटत, लाज नाही वाटत, विनाकारण आमराईत घुसायला लाज नाही वाटत. कैरी आणतोस तू, काय करायची गरज आहे तुला सलीमी? दादूस, ह्याच्यात तुमचाच फायदा होणार आहे. फायदा कसा काय? तुम्ही जनमानसात पोहोचणार आहात दादूस. हे काय साधं सुद्धा वाटलं तुला? हे साधं सुद्धा वाटलं? केवढा मोठा तामछा मस्तो तुला माहिती आहे. लावणीचा फड करायचा म्हणजे अरे कलाकार लागतात, ढोलकीवाला लागतो, पेटीवाला लागतो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नर्तिका पण आहेत. एक कोथिंबीर सोलते, एक काय विचारते. कोण आहे ती हा, दादूस? नर्तिका आहेत. हो. कोण आहेत कोण या नर्तिका? दादूस, हा. हे सगळं आपल्या घरातच आहे. कशात? हो, ते म्हणतात ना, काय? काखेत जलसा आणि गावाला कोळसा. ए काखेत कळसा गावाला वळसा असं असतं ते. दादूस जाऊ दे, तुम्हाला कळणार नाही. नर्तिका कोण आहे? मी सांग. नर्तिकेंना बोलवतोच. बोलाव. पेश सादर आहे लवंगी मिरची सलीमची, अनारखळी दगडू मयेकर. बापरे, कुणाचं काय? कोणाचं काय? पिता का घोडा? ए पहिल्याच वाक्याला तमाशाला घोडे लावलेस. घेता का विडा असं म्हणायचंय. घेता का विडा? हा. बापरे, मुली लक्षात ठेव, आता तू विडा उचललायस, फक्त पुढे कॉमेडीला चुना लावू नकोस म्हणजे झालं. हा, याची काळजी घे. बोल. तुमच्या काकीला ताप असावा. काकीला ताप येईलच अशी एंट्री मारल्यावर. कशाला बोलतेस तू? हे गुस्ताखी माफ असतात ते. गुस्ताखी माफ असावी बादशाह, गुस्ताखी माफ. हा, पचर 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 पचर. काय रे, हे तुझ्या लग्नात तुझं फसलेलं रुखवत तुझ्यासोबत असतंच, हे मला माहिती आहे. दुसरी नर्तिका कोण आहे? पेश सादर आहे हा. नूर पहाडी आवाज, हा. गुलाब आहे गुलकंद. या स्किट मध्ये पहिल्यांदाच येणारी बेगम साहिबा, नृत्य तलवार, ईशा अकबर बेटकर डे वडनेरकर. अरे बापरे. अर्ज किया है, कर कर कर. बहुत सारी मन्नतों के बाद हमने आपको पाया है. तेच चुकलं. बहुत सारी मन्नतों के बाद हमने आपको पाया है. आपकी एक मुस्कुराहट के लिए ये चांद जमी पर आया है. घरची बरणी विकायला काढलीस तू? लाज वाटते तुला? लाज वाटते सलीम? बेगमे सल्तनत, बेगमे सल्तनत त्या नाचणार आहेत. हिची हिरवी कंबर दुखते, आज बरी चकली गेला. काय तर काय काय करतेस तू? माझा अकुला. अकबरला अकुला अकुला बोलू नकोस. माझा अकुला काय? महेश कोठारेंना वाटलं तर काय म्हणतील ते. माझा छकुला छकुला ऐकू येतं ते. उगाच विनाकारण मी स्टँडवर हरवलो आणि 4 लोक शोधतायत मला असं वाटतं. माझा छकुला असं वाटतं ते. अकुला. तरी पण काय बोलतेस तू? काय काय गरज काय याची सगळ्याची? त्याला काही बोलू नका. हा माझा निर्णय आहे, त्याला काही बोलू नका. अगं तो पण तुझाच निर्णय होता. असू द्या. तोही निर्णय बरोबर होता आणि हाही निर्णय बरोबर आहे. काय करणार काय? मी माझी कला लोकांसमोर प्रस्तुत करणार आहे आणि मला माहितीये, काय तुला माहितीये ते बरं झालं. काय माहिती? मला माहितीये की मी जेव्हा माझं पदलालित्य पेश करेन हा. तेव्हा हे रसिक प्रेक्षक, हा समाज माझ्याकडे धावत येईल. काय गरज काय? अरे मुळात हे सादर करण्याची गरज काय आहे? त्या निमित्ताने राजकीय तिजोरी तरी भरेल. राजकीय तिजोरी भरेल म्हणजे? मग परवा मी कोथिंबीर आणण्यासाठी ₹2.25 घ्यायला गेले तर तेही नव्हते आपल्या तिजोरीत. आपल्या तिजोरीत ₹2.25 सुद्धा नाही आहेत. 2.25. अरे तिचं टाळ 5 किलोचं आहे. ₹2.25 नाही आहेत. आणि कुठल्या राज्यात तुला कोथिंबीर ₹2.25 मिळते का? हा? अरे तुझा कर्कोच अजून 80च्या दशकातच फिरतोय. हा? त्याला बाहेर काढ इकडे. 2025 मध्ये आण. दादूस, तिला कर्कोचा बोलू नका. बरं खळीवाला कर्कोचा.
झालं समाधान. बोल आता काय दादूस हा. हे सगळं तुमच्या फायद्याचं आहे. याच्यात माझा काय फायदा? आल्या आल्या बोलास बादशाह बादशाह बादशाह. याच्यात मी कुठे दिसतोय? सगळीकडे तुम्हीच दिसणार आहात. न्यूजपेपर मध्ये, फडाच्या नावावर, मीडियामध्ये, ओ ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये. करेक्ट आहे. आणि एवढंच काय, माझ्या फडाचा तंबू सुद्धा तुमच्या झग्याच्या आकाराचा असणार आहे. 6 वर्ष आपण एकत्र आहोत. तुझा प्रत्येक बिझनेस माझ्या जाग्यातच कसा घुसतो रे? हा? तुला दुसरी कुठली जागाच मिळत नाही सलीम? काय गरज काय याची मला सांग तू. हे बघा शहेनशाह आहे अकुला. हा अकुला ही दिसते चांगलीला म्हणून इज्जत नाही काढू शकत. बाजूला हो. बाजूला. तिला सांग अकुला म्हणजे मला मिळालेली पदवी नव्हे, रंजन काळात हिने दिलेले विशेषण आहे, ज्याच्यामुळे हे क्रियापद माझ्या पदरात पडलं. लक्षात घे. पण दादूस हा. अकुला बोलल्यावर काहीतरी क्यूट समोर येतं. तू ऐकतच नाहीयेस. गाल गाल समोर येतात ना. हा, तेच नालायक कुठचा. तुम्ही माझं ऐकूनच घेत नाहीयेत आंबटच्या ना. घ्या अकुलच्या ना. लिंबू घ्या आणि मला कैरीत भरा आता. आंबटचा ना जहापणा आहे ते. तुमच्या काखेला बाम चोळा. केला पाम चोळा. ए ह्याचं नावच नाही कुठे आपल्यात. कशाचा फंबल आया? गुस्ताखी माफ असावी. गुस्ताखी माफ असावी. उस्ताखी मा. गुस्ताखी माफ असावी. बादशाह तुम्ही माझं ऐकून तर घ्या. हा बोल बोल. तुम्ही आमची कला न बघताच आम्हाला नावं ठेवताय. नशीब बघत नाहीये म्हणून नावं ठेवतोय. बघितले तर जाळेनच असं वाटतंय मला. अकुला 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 एकदा आमचा सवाल जवाब बघा तरी. हा नाही. धन्यवाद. हा? ऐका तू सुंदर आहेस म्हणून किती यमक पचवायची का आम्ही? श्वास घ्या थोडा वेळ. बरं झालं लोड घेतला असतो. ही आता जी क्रिएटिव्हिटी सादर झाली त्याचा मालक कोण? सर सलीम शिवलकर. काय धाडस आहे तुझं. मागे तू स्वतःच्या सर लावतोस, मागे खरं जाऊ दे. लक्षात घे, बैल ठेचताना कधी बघितलायस? हो. आता बैलाच्या जागी स्वतःला इमॅजिन कर. दादूस काय दादोस, काय गरज आहे? काय गरज आहे छचोरगिरी सादर करायची? माझी तर अजिबात परमिशन नाहीये. आम्ही करणार. आला बाबा, चमत्कार आला. आम्ही करणार. आम्ही नृत्य करणार. ते खणा. तुम्ही आयुष्यभर माझ्या कलेला वेसण घातलीत. आता नाही. मग आता ही बेगम नाचणार. असणार. वा 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 वा. बस तुमचंच एक वाक्य घेतो. मला एक फाडायचं आहे कोणा. अरे काय ह्यानं काय साध्य होणार आहे? अजिबात मी ह्याच्यासाठी एक छदाम सुद्धा देणार नाही. बस झालं दादूस. काय? हे सगळं मी तुमच्यासाठी करतोय. माझ्यासाठी काय करतोयस तू? दादूस जेव्हा राजा जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाही ना, तेव्हा त्याने जनतेचं निदान रंजन तरी करायचं असतं. हो असं हा काय होतं? दादूस राज्य टिकवण्यासाठी हे असे इव्हेंट करावे लागतात. लोकांना अशा फसव्या गोष्टींमध्ये रमवावं लागतं. कसं आहे दादूस, लोकांच्या मेंदूला जेव्हा झिंजिण्या येतात ना, तेव्हा त्यांच्या पोटातल्या भुकेचा त्यांना विसर पडतो. बापरे, ह्यालाच राजकारण म्हणतात. तुला माहिती आहे ना, हे एवढं सगळं चांगलं बोललंय त्यातलं एवढंच राहणार आहे फक्त. कळलं ना तुला? आणि हे लोकांना सगळ्यांना पटेल. लोकांचं माहित नाही दादूस, हा. पण आपल्या नवरत्न दरबाराला पटेल. कारण पहिला कॉन्ट्रॅक्ट शो त्यांनीच दिलाय. माझ्या नवरत्न दरबाराने ह्यांचा शो दिलाय. म्हणजे माझा तान्या आणि हुशार बिरबल रात्री तू कुणा कुणाला नाद लावशील? सिपाहियो सिपाहियो चलो वाजवायले. सिपाहियो सिपाहियो चलो वाजवायले. वा वा, काबिल तारीफ परफॉर्मन्स. एकदम रंगीबेरंगी आणि सदाबहार. आहा प्रसादा. कोरिओग्राफी कोणी केली होती? आम्ही आणि चेतना. चेतना आणि आम्ही. मग तुमच्या तिघींसाठी क्षणभर मला वाटलं की गणेश आले तर तुम्ही त्यांनाच रिक्वेस्ट केली की काय. इतकी फाईन म्हणजे कोरिओग्राफी होती, इतकी उत्तम कोरिओग्राफी होती. अप्रतिम नाचलात तुम्ही दोघी. आणि ईशा गायलीस पण फार गोड. प्रिया दिसतेस तू फार गोड. ईशा तू पण फार गोड दिसतेस आणि बावळटही दिसते. दोन्ही सायमल्टेनियसली तू साधलंयस त्या कॅरेक्टरमध्ये. आणि छान बारीक झाली आहेस तू, त्यामुळे मस्त दिसतेस तू नऊवारीत. आणि तो जो ठेका जो पहिला पकडलास तू आल्या आल्या, ला जवाब होता, खणखणीत. आणि तुम्ही दोघं नेहमीप्रमाणे जबरदस्त.
आज हा जो मिलाफ आहे सलीम अकबर आणि सवाल जवाब हा फार इंटरेस्टिंग वाटला मला. वंडरफुल परफॉर्मन्स. सई. दिल खेचक परफॉर्मन्स आणि दिल खेचक अदा. मला असं वाटतं ईशा व्हॉट अ वंडरफुल ॲडिशन टू दिस फॅमिली. तुम्ही दोघीही फार सुंदर दिसताय, फार सुंदर गायलात, नाचलात. नेहमीप्रमाणे खमंग खुसखुशीत लेखन, मजा आली. मंडळी, सेलिब्रिटी समीर चौघुले आणि त्यांच्या बायकोचे किस्से आपण नेहमीच बघत आलोय, पण आज आपण त्यांच्या ड्रायव्हरचे किस्से बघणार आहोत. त्यामुळे सजवा हास्याच्या रोमहर्षक सफरीसाठी जी घेऊन आपल्या समोर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि हास्य महारथी समीर चौघुले. हॅलो. हा 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 बोल. अगं निघालो मी तुला सकाळीच सांगितलं होतं ना मला जायचं आहे कोल्हापूरला. 9 तासाची जर्नी आहे. अगं तुला सुद्धा यायचं मग तू लवकर उठ ना. पहाटेपर्यंत प्रसाद ओग्यांचे 101 खरेखुरे किस्से कशाला पुस्तक वाचते. आणि मग पुढे 4 तास हे खरेच असतील का हो ह्याच्यात विचार करायचा कशाला पाहिजे ते. त्यापेक्षा प्राजक्ता प्रभाव वाच ना. मग घोरायला लागशील 5व्या मिनिटाला. सांगू ना आता नाही थांबू शकत मी. आता तुला सोडायचं मार्केटमध्ये वगैरे तू जा ना बाबा रिक्षानी. जा तू रिक्षानी. मला जायचंय लवकर. हो हो कॉल टाईम आहे माझा. होय होय येस. टक 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 टक. चल 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 लवकर चल निघायचं आपल्याला. चल चल. साहेब साहेब आय चल चल लवकर लवकर चल निघायचं आपल्याला. नाही नाही ही 9.5 तास लागणार आहेत तिकडे जायला. काय तिथं कोल्हापूरला जायला होय ना? होय चल ऐका चल की, लवकर. ऐका की हा. बायको. अरे वा नमस्कार. बायको का. हा माझी बायको तुमची वहिनी. अरे हो तेच म्हटलं मी. माझी कशी असेल बायको. माझी तर हे बघ बघ, बघ. हो हो ठीक आहे ठीक आहे. पाया कशाला पडते. ओके ओके. आपली माझ्यामध्ये 2दा-3दा फोनवर भेट झाली होती. ही, अशी का हसताय माझ्याकडे बघून. फॅन आहे फॅन फॅन आहे तुमची. लईच किट्टा बघती. होय होय मला लय आवडताय तुम्ही. थँक्यू थँक्यू. तुमचं बघितल्याशिवाय झोपच लागत नाही मला. बरोबर आहे. तुमचं छोटस तरी बघते ना मग. ओके ओके मला जरा आता हसून हसून मारता. बरोबर आहे. नाईस टू मीट यू. मला जरा जायचंय लवकर. बहिणी जरा प्लीज. अरे हे एवढं नका करू. एवढं काहीच नाहीये. प्लीज प्लीज. साहेब, एक मिनिट तुमचा जरा फोटो काढतो तिच्यावर. अरे फोटो द्या की तुमचा फोन द्या की. माझ्याच फोननी फोटो काढायचा. साहेब इकडे बघा इकडे हो बघा. हो नमस्कार. झालंय. ठीक आहे. थँक्यू थँक्यू. चल चल लवकर. 2 मिनिटं मला जरा. काय ती आमच्या लग्नाचा 5वा वाढदिवस आहे ना. अरे हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी. नमस्कार. असं ठीक आहे ठीक आहे हरकत नाही. कॉंग्रॅच्युलेशन्स. चल चल लवकर चल 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 चल. एकच मिनिट साहेब हा? होय, होय, होय. लग्नाचा होय, होय, 5वा होय. वाढदिवस आहे. ऐक की जा बोल की ऐक की मालकासने सांग की आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे तर मग आजच्या दिवस मी खाडा करतो म्हणून. नाही ग असं नाही करू शकत ना राणी. सांग की. अगं नाही ग माझी राणी. आता मी ड्रायव्हर आहे का नाही. मग मी काम नाही करणार तर कोण करणार ग माझी राणी. मला नुसतं राणी राणी बोलतोस. राणी सारखं मला कवा वागवत नाही. होय होय. नाही वागवत. राणी सारखं नाही वागवत होय. आणि मग काल रात्री आमरसात खारी बुडवून खायची होती तेव्हा सीझन नसताना आमरस कुणी आणला राणीसाठी. ए अमरसात खारी बुडवून खाते तुझी बायको. किती का इच्छा आवडी निवडी आहेत. नाही नाही तिच्या आवडी निवडी जरा विचित्र आहेत. हो ते आलं लक्षात तुझ्याकडे बघून. तिला सांग लवकर चल, चल, चल. ऐक ग माझी राणी ग. काय राणी बिनी बोल. मी तुझ्यासाठी काय नाही करत का. काहीच करत नाही. माझी राणी नाही का. नाही मी तुझी राणी. मग मी काल मग त्यो मोगऱ्याचा गजरा आणला होता, त्याचं काय झालं पुढे. मला नको. मला नको मोगऱ्या गजरा. मग माझी गुलछब्बू गती. माझी गुलछब्बू. मी नाही गुलछबू. तू नाही गुलछब्बू तर मी राजा बाबू. माझा राजू बाबू पण
तू माझं गुंतलं, माझं अरे काय वेड्यात का तुम्ही? नाही नाही चुकून अरे कुठलं प्रेम आहे हे? चुकून झालंय. अल्ताफ राजाच्या म्युझिक अल्बम मधले हिरो हिरोईन वाटताय तुम्ही. नाही, कुठलं हे असं आहे? हे कोण करतो असं प्रेम? अरे तुला कळत नाही का मला जायचंय 9:30 तास इथे सुगल मॅपवर दाखवत आहेत. चल लवकर. बरोबर आहे पण काय ती जरा लाडाची आहे हो. लई लाडाची आहे जरा. अरे लई लाडाची आहे सगळं ठीक आहे पण मला जायचं आहे ना रे लवकर चल. एक मिनिट द्या जरा 5 मिनिटं तिची लवकर. समजूत काढतो हा. नको काढ चल जा लवकर. ऐकू ग मग जाऊ दे ग. का जातोस तू का कळू दे ना काय ते. कळू दे ना काय बोलताय ते तुम्हाला तरी कळतंय काय कम्युनिकेशन चाललंय ह्याच्यात काय बोलताय एकमेकांशी. अरे मला तुला कळत नाही यार घाई झाली आहे मला. बरोबर आहे 1 मिनिट ती 9:30 तास पुढे घाटात बिटात तुला माहिती आहे ना कोंडी होते ट्रॅफिक जबरदस्त लागतंय. चल बाबा लवकर. एकच मिनिट द्या की, एकच मिनिट मी समजा माझं बदकाचं पिल्लू कोण आहे? कोण आहे? मी नाही तुझं बदकाचं पिल्लू नाही होय नाही होय नाही मी जाणार आहे कोल्हापूरला. नको ना जाऊ मी आणणार आहे मग पोंगळ्या मला नको पुंगळ्या खारी आणणार मला नको खारी क्रीम रोल आणणार मला नको क्रीम रोल चिरी लावणार मला नको चिरी चिरी नसते द्राक्ष इकडे बोल रे. क्रीम रोल आणणार मला चिरी नको चिरी. आणणार चिरी आणतो की ग मला नको ना चिरी आणतो तू की नको की ग, जाऊ आणतो की ग. ऐक मग दळभद्री चाललंय सगळं हे अत्यंत दळभद्री असं चाललेलं आहे. खळक अक्षरातलं दळभद्री आहे. अहो, ती काय आहे अरे साहेब कुठलं प्रेम आहे हे? आमची काय लग्न झाली नाहीत का? बरोबर आहे पण आमचं जरा काही प्रेम उतू गेलं का नाही टॉप गिअरला गेलो की म्युजिकल होऊन जातंय सगळं मुजिकल नको करू. नुसतं ओतू जात नाहीये बिभत्स लेवलला ओतू चाललंय ते लक्षात ठेव. नाही नाही करत नाही करत आणि बाण तुटला ना एक दिवस असं करताना वांदे होतील तुझे. लवकर सांगा वहिनी जर जर मला मान्य आहे तुमचं ते काय ते अॅनिव्हर्सरी आहे पाचवी ते तुम्हाला आधी मला जर सांगितलं असतं तर मी दुसरा ड्रायव्हर बघितला असता की नाही. Sorry, ओके नाही sorry. आता 9:30 तास मला ड्राईव्ह करायचंय अर्धा तास असतं मी स्वतः ड्राईव्ह केलं नाही, मी असतं. पाठीचा त्रास आहे मला ट्रीटमेंट सुरू आहे माहिती आहे ना. माहित आहे मला 1 मिनिट आता मी पटकन समजूत काढतो तिची असं करणार नंबडू असं करणार आहे मी असं करणार डोळ्यात पाणी नकोय मला डोळ्यात पाणी नकोय नको रडायला लावू मग जर तू रडलीस का नाही माझं ड्रायव्हिंग मध्ये लक्ष नाही लागणार नको लागू दे बघ मग नाही बघ ना साहेब बसा तुम्ही गाडीत मग चल गाडी ठोकतो मरून जाऊ दोघं मग हिला कळल काय गाडू काय ठोकूया गाडी काय ठोकूया काय दरीत घालू चला पण गाडी मला कशाला दरीत घालतोयस तू. मग हिला कळल हो अरे पण हिला कळायचं तेव्हा कळेल मला कशाला मारतोयस तू. आणि हिला कळल्यावर काय कळणार आहे. हा हा असं झालं का एवढंच कळणार पुढे काय होणार आहे. तुला कळतंय का काय चल. अरे घाई चालले लवकर चल यार. सगळं बरोबर आहे पण काय होतंय तिनं हट्ट केला ना मग मला पुरवावा लागतोय अरे एवढे हट्ट नाही पुरवायचं रे. नाही तिची पुरवावी लागतात अहो माग मला काय म्हणली माहितीये का काय? मला म्हणली मधमाशांचं पोळं दिसलं हा. त्यातलं ताजं मध दी मला मग काय इथं कपाळावर विराज जगतापची कॉमेडी असं लिहिलं तेव्हा मधमाशा बाजूला झाल्या मग मी डेअरिंग केलं हात आत टाकायच्या आणि मग मध काढलं आणि तिला दिलंय अरे काय सांगतोस काय. हो मग बस ह्या गोष्टी मला नकोच सांगूस तिला कन्व्हिन्स करणं बाबा. करतोय मग. बायकोशी असं नाही करायचं. नाही मी नाही हा चिडू सूरच मुळात ना 1 वर्ष ठेवायचं नंतर बदलून टाकायचा हा सूर. तिच्यावर चिडू नाही शकत 1 मिनिट जा मग बघ मग मी गिफ्ट आणणार आहे गिफ्ट मग मला सापडलीस का नाही मग माझं पळलीस ए, थांब रे, ए. तुला घाबरे तारे तू अकेला करा तुला कोण धावता असा जायचंय ना 9:30 तास दाखवतात चल ना बाबा लवकर. नाही 1 मिनिट एक शेवट लवकर चल बाबा, लवकर. मग मी मागशील ते गिफ्ट देणार पटकन सांगायचं काय गिफ्ट पाहिजे लगेच देणार लगेच नक्की वय काय बायकोचं रे कुठले रिॲक्शन्स आहेत या. वय काय बाईचं 5 वर्ष लग्नाला झालेली आहेत ही बाई अशी वागते का. नाही जरा तिचं लाड करावे लागतात कर लवकर. पटकन मग सांगायचं मला खरंच गिफ्ट देणार आहे देणार देणार आहे देणार मला एक नाही ह्यांचं कुमार शानूच्या आवाजातलं गाणं ऐकायचंय
माझा काय संबंध? मला गिफ्ट पाहिजे. अरे अरे गागा काय 7:30 वाजले सकाळचे. मी माझ्या बिल्डिंगच्या खाली आहे आणि कुमार सांग मला एक कळत नाहीये, तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि तुझ्या बायकोचा हट्ट म्हणून मी कशाला गाणं गाऊन दाखवायचं तिला? नाही साहेब, तुम्हाला गावं लागेल. इकडे या. काय होतंय, तिचा हट्ट पुरवला नाही ना, ती व्हायलेंट होती एकदम. अरे व्हायलेंट बिलेंट प्रश्नच नाही. गाणार साहेब. इथे कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल ना. एक सोसायटीत आपलं एक इज्जत असते ना. तिनं बाबर वट बाहेर काढलाय. शांतपणे आहे अरे काय तुझं त्याचं कौतुक तुला असेल रे, मला कसलं आलंय कौतुक? काकी. तिला सांग नाही गाऊ शकणार म्हणून मी गप्प बसवणार. ऐक. ए विजा, हा कुठला सूर काढला तुझ्या बाईने? हे बघ. हा, हळू हळू सोसायटी आहे वहिनी. Please. अरे होय काय तो साहेब. म्युझिक सकड. ओ हो म्युझिक गातो हळू हळू. हेच म्हणलं होतं तुम्हाला. चेहऱ्यावर आणू नका रे, बघतात. प्लीज प्लीज गातो मी. अच्छा, बाईला अक्कल आहे? आपण धावताना हा पाय आणि हा हात पुढे असतो, असं कोण धावता? मस्त लाडावून ठेवलेस बाईला तू. नाही हाय तो माझा लाडोबा आहे. लाडोबा लाडोबा नाही, येडोबा तो. सांगितलं असतं मी नाही तुला. तसं नाही साहेब. काय लाडाची बस बायको आहे ना, बस झालं. मी तिच्यावर कधी चिडत नाही. मग चीड हीच वेळ आहे. थोबडाव हीच वेळ आहे. नाही ऐका, ती आता खुश झाली आहे. आता ती शांत होईल. हा? आता चल, ठीक, झालंय ओके, समाधान चल, झालंय. चल. मग आता जा, राणी तू जा आता घरी. नाही, मी नाही जाणार. अगं. मला भी यायचंय तुमच्या सोबत. मी येते की गाडीमध्ये क्लीनर म्हणून. आता गाडीत क्लीनर असतोय का मला सांगा. आलं नका तिला सांगताल. मला यायचंय क्लीनर म्हणून. नाही अगं नसतोय गाडीत क्लीनर. तू काय करणार? मी काय करणार? हा, आपण दोघं मिळून गाडी चालव. कशी चाललं ना. मी गिअर टाकते, हम्म, तुम्ही ॲक्सिलेटर द्या. हम्म, मी कलच मारते, हम्म, तुम्ही हार्न दाबा. हम्म, तुम्ही वावर टेक करा, हम्म. मी तुमच्या खांद्यावर डोकं ठेवते. डोक्यात जाते माझ्या. तुझ्या बायको डोक्यात चालली माझ्या. मला टपली मारायची आहे तिला. मारू दे ना एकदा. कळलंय तिला? असं नका बोलू. पूर्ण साडी सोसायटी इथं गायला लावलं मला जायचं. अरे तुला कळतंय का? तिकडे वाट बघतात सारखं. नाही आता काय झालंय, ती आता कुठे शांत झाली आहे. हा? आता मी तिला पाठवतो घरी, मग आपण पुढे जाऊ की लगेच. चल हा, काय काय ओय, गेली काय काय त्या काय? चला चला. एक मिनिट. अरे तुम्ही कुठे आत बसतात? अरे तुम्ही कुठे आत बसताय? तुम्ही बाहेर या. वहिनी नाही माझं नाही, ऐका. आपण सगळे जाऊया. वहिनी मी अत्यंत शांतपणे तुम्हाला सांगतो, प्लीज बाहेर आहे. काय झालंय? अरे त्याला बाहेर यायला सांग ना आता. ऐका शांतपणे ऐका. काय? आता बसली ती आता काय नाही होत. म्हणजे आता काय नाही होत म्हणजे? नाही ती एकदा गाडीच्या शिट्टावर बसली का तिला जिकडे जायला पाहिजे तिकडे नेलं पाहिजे. अरे असं कसं म्हणतोयस तू? चिडती ती. माझा ऐका, माझ्याकडे चांगला उपाय हा. आहे. आपण कोल्हापूरला चाललोय. वय. जाता जाता ऑन द वे तिला माहेरी सोडू. हा ठीक. मग ती राहील ना ती? हा तिथं राहील. हा ठीक आहे. कुठे माहेर कुठे? धुळं. धुळं? धुळं? इथून धुळं 400 किलोमीटर, तिथून पुढे कोल्हापूर 350 किलोमीटर. 1.5 महिन्यानी पोहोचेन मी कोल्हापूरला. नाही मी आहे एवढा वेळ ना. नाहीये माझ्याकडे. नाही, नाही. साहेब साहेब एक मिनिट, आता खूप झालं. साहेब, लिमिट इज लिमिट. साहेब, इनफ. साहेब. ए खाली उतर. चल खाली उतर. मी एकदा शेवटचं सांगतोय तुला. मगातपासून मी ऐकून घेतलं. यमन बोला. गाडी माझे. ए तू लांब जा रे. खाली उतर. खाली उतर. फन कन मारेन. खाली उतर. खाली उतर. प्रेमान बोला ऐका. चला घरी जा. हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी. आल्यानंतर बघा 4 दिवसानंतर. कळलं? याने आधी सांगितलेलं नव्हतं. याला मी घेऊन जाणार. चला निघा. ए बॅग आत ठेव. चल बॅग आत ठेव. काय बघतं काय? घरी जा. चल बॅग ठेव ना. तू का थांबलास? बॅग ठेव ना. सवत माझी सवत. साधी सुधी नाही, टकली सवत आहे, टकली. ए मला हे बघा. माझा नवरा भेटला काय ग तुला सगळीकडे फिरवायला, भटक भावाने? अरे मी पुरुष आहे ना यार. अरे अगं तू कुरकुल तोंडे, माझ्या संसारात बिब्बा होणार तुझं. सपशिल. अरे तुला होतंय की नाही बघ. तू माझ्या नवऱ्याला घेऊन फिरतेस काय ग? सोसायटी सांग ना. बघतील ना लोक. मगाशीच जास्त म्हणलं होतं. करतीस, जास्त करतीस. काय आवडत मला तुझी ऍक्टिंग. ही जास्तीची ऍक्टिंग म्हणजे हंका का तंका. हे नाही आवडत मला.
फॅन होती ना, माझी फॅन होती ना. जेव्हा फॅन होती तेव्हा हवा खायची की साहेब. तुझी हिम्मत हलून दाखव जागची. अरे धमकी देता यार मला. ए भावाने ओय, आई. हलून दाखव जागची, हलून दाखव बघते काय करते. अरे सांग ना यार तिला. एक मिनिट. अप्पल पोटी स्वार्थी माणूस आहे ही टवळी टकली. अरे यार तू काय करते मला, मी बाई आहे का यार. मी बोलणार तुला काय बी बोलणार. मोठा साहेब ना साहेब. जळगाव, धुळं, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, तिथं नागपूर, इथं सगळं जायचं असेल तर बरोबर माझा विजा आठवतोय काय ग तुला. सिंगापूर, दुबईला एकटी जातेस त्वऱ्यात चालत. भावाने माझा विजा आठवत काय ग भावाने. अगं पण त्याला का घेऊन जाऊ, तो ड्रायव्हर आहे ना, तो काय विमान चालवणार आहे का. त्याचा काय संबंध तिकडे? स्वार्थी आहे स्वार्थी अप्पल पोटी आहे. अरे स्वार्थीचा तुझा ना बेसिक मला लॉजिकच कळत नाही, चिडायचं काय आहे. तुझ्या ऍक्टिंगचा लॉजिक बघ. नाही मला आवडत तू. अरे त्याला मी फॉरेनला नाही घेऊन जाऊ शकत. अरे तो ड्रायव्हर आहे म्हणून मी सेलिब्रिटी नाही आहे. मी सेलिब्रिटी आहे म्हणून तो ड्रायव्हर आहे. लक्षात घे हा फरक. इथे कळलं का जळतोय तुला? तुझ्यावर जळतोय ह्यो अरे माणूस. आता खूप झाला तुझा, सांगून देतोय. शहाणपणा शिकवू नको मला मुरकुल तोंडे. तू जाऊन दाखव. हळू बोल, हळू तू बोल. जाऊन दाखव. काय काय करते करते? हे काय करते? काय करते? नमडे स्क्रॅच करणार गाडीवर, स्क्रॅच करणार आहे. नवीन गाडीवर स्क्रॅच करणार माझ्या यार. अरे यार, अरे नवीन गाडी आहे यार. जाऊन दाखव. फक्त स्क्रॅच का. जाऊन दाखव. तोडली रे, तोडली रे, तोडली रे. नमडे दाखव तू. अरे, अरे, काय करणार? अरे, 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 अरे. वा वा, कहर परफॉर्मन्स. आज आम्ही एक वेगळाच कॉमेडी रोमॅन्स पाहिला जो आम्हाला खूप आवडला. खूप मजा आली. वा प्रसाद दा काय म्हणाल. सगळ्यात आधी ज्यांनी माझ्या किश्यांचं पुस्तक लिहिलं त्याला माझा शाप आहे, शाप. त्याची प्रिंटिंग प्रेस जळून खाक होईल. खतरनाक विषय होता आणि डबल खतरनाक पद्धतीने तुम्ही तो सादर केला. काय डेंजरस कॅरेक्टर होतं ना. म्हणजे बायको भीतीदायक असते पण एवढी भीतीदायक. बायकोची भीती वाटते पण एवढी म्हणजे डेंजरस बायको होती. आणि तितकीच ती ॲट द सेम टाइम रोमॅन्टिक पण होती. त्यामुळे डिफिकल्ट कॅरेक्टर होतं पण अफलातून पृथ्वी मजा आली. सम्या खतरनाक रिॲक्शन्स होत्या. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. म्हणजे स्क्रॅचेस नंतर तर म्हणजे पोटात गोळा आला माझ्या. म्हणजे आपल्याला माहिती असतं हे सगळं खोटं आहे लावलेलं पण गाडीवर एवढा स्क्रॅच असं होतं. छातीत धस्स होतं छातीत. अफलातून रिॲक्शन्स होते आणि अफलातून टायमिंग होतं. आणि गाणं तर बहारदार गातोच असतं. मजा आली, खूप मजा. सो मच. सई सुपर परफॉर्मन्स. तुमचं हे टॉप गिअरवालं प्रेम मला खूप आवडलं. काय दोघांची बॉडी लँग्वेज होती खतरनाक. पीपी तू पण वेड्यासारखं परफॉर्म केलंस आज. तुमचं त्रिकूट जेन्युइनली खूप आवडलं. अतिशय बेसिक सिम्पल पण मॅजिकल कॉन्सेप्ट आणि ती अजून जास्त मॅजिकल पद्धतीने सादर झाली. मजा आली. थँक्यू. सुपर. मंडळी, होळीच्या निमित्तानं आता इथे रंगणार आहे एक मुलाखत. चला बघूया त्या निमित्तानं आपल्याला हास्याचे कोणते रंग अनुभवायला मिळत आहेत ते. ही मुलाखत घेऊन मंचावर येत आहेत पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि खानदेशचा पूत श्याम सुंदर राजपूत. मस्त. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं बाबू कुरमुरे प्रायोजित आनंदाच्या गप्पा या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात आधी सर्वांना धुलीवंदनाच्या रंगीबेरंगी आभाळभर शुभेच्छा. धन्यवाद. आज वातावरणात विविध रंग उधळत आहेत. हे रंग आनंदाचे आहेत. हे रंग उत्साहाचे आहेत. आहा. आणि आजचा आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी आपल्यासोबत पाहुणे उपस्थित आहेत. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. श्याम राजपूत आज आपल्याकडे आलेले आहेत. वा. मला हे सांगायला अत्यंत आनंद होतोय की श्याम राजपूत हे साहित्यिक आहेत आणि त्यांना विराज जगताप प्रतिष्ठानकडून थोराड साहित्यिक असा पुरस्कार देखील मिळाला. आणि नुकताच त्यांचा कविता संग्रह काय सताड उघडी काय ताडकवाड सताड कवाडे आणि उघडी तोटी या त्यांच्या कविता संग्रहाला
नुकताच अरुण कदम वाचनालयाकडून मेंढा पुरस्कार जाहीर झालेला आहे तर फार फार तुमचं अभिनंदन यासाठी. आणि मला वाटतं आनंदाच्या गप्पा आपण इथूनच सुरुवात करूया. आज खरं तर धुलीवंदनामुळे असं एक छान तजेलदार वातावरण आहे, उत्साह आहे वातावरणात. तर याच उत्साहात मला तुम्हाला विचारायचं आहे की हा पुरस्कार जेव्हा तुम्हाला मिळाला किती आणि कसा आनंद झाला तुम्हाला? काय असा आनंद हो. हा? ते अरुण कदम वाचनालय आहे ना, ते त्यांनी मला आहे ना प्रशस्ती पत्र, तो असा छोटसा एक अवॉर्ड दिला आणि स्ट्रॉबेरी दिली एवढीशी बॉक्स. टोल नाक्यावर 100 रुपयाला मिळतो तो बॉक्स. जाण्या येण्यात माझे 1200 रुपये गेले ना हो. काय असा आनंद पिनंद. पण पुरस्कार मिळाला तर आनंद झालाच असेल ना? नाही शेवटी पुरस्कार हा समाजाने दिलेला मान असतो, जाणकारांनी दिलेली शाबासकीची थाप असते. हा. तर काय नेमक्या काय भावना होत्या? किती कसा आनंद झाला पुरस्कार घेताना? कशाची डोंबल्याची भावना हो. जेव्हा मी पुरस्कार घ्यायला गेलो ना तोपर्यंत तो रेडी नव्हता. मागे रंग देत होते त्याला. ते वल्ला वल्ला पुरस्कार दिला त्यांनी मला. वल्ला वल्ला पुरस्कार म्हणजे ती पोरगी घेऊन आली ना, म्हणजे ओला होता हो. आणि ती पोरगी घेऊन आली ना, तिच्या दोन्ही हातांना रंग लागलेला होता. पुरस्कार मला दिला आणि रंग ती घेऊन गेली. है ते आणि काय ना, ज्या मामाला मी पुस्तक अर्पण केलेलं होतं ना आणि ज्याच्यासाठी मला पुरस्कार मिळाला, तो मामा असा समोर बसलेला होता. वा. मला पुरस्कार दिला आणि तो मामा गेला. गेला काय उठून गेले? उचकला मेला तो. हा म्हणजे काय त्या गोष्टीमुळे नाही मेला तो. म्हणजे ते कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच डाव झाला बा. पण कसा आहे ना, तो बी दलिंदर होता. नुसता दारू डोसल्या होता. दारू डोसल्या तो. म्हणजे कच्चीच दारू प्यायचा तो. कच्चीच दारू आहे ना, ती नाही प्यायची ना, कच्ची लिव्हर चढून जात ना. पण याला सांगून फायदाच नाही, कच्चीच पाहिजे होती त्याला. पण चकण्याला काय खायचा तो? मीठ चाटायचा. मीठ चाट्या. याला बोलता जीव होता पण त्याचा आहे हा माझ्यावर. जत्रेत आहे ना मला असं खांद्यावर घेऊन मिरवत होता तो मला. गेला. वाईट घटना, दुःखी दुःखी घटना आहे. हा ना. आनंदाच्या गप्पांना सुरुवात केली आपण. जरा आपल्या गप्पा थोड्या भरकटल्या. हरकत नाही. कसं शेवटी प्रत्येक आनंदाला दुःखाची किनार ही असतेच. बर बर बर. आणि आनंदाचे डोही आनंदी तरंग. तर आपण आता आनंदी बोलूया. म्हणजे मी तुमच्या दुःखात सहभागी आहेच, पण आता आज तुम्हाला कसं आनंदी वाटतंय ते आपण बोलूया. आज छान वाटतंय मला. हा हा. मस्त मस्त एकदम भारी वाटतंय मला. वा वा वा. तर आजच्या या नाही आनंद मॅडम खरं सांगू का तुम्हाला, वाईट अवस्था आहे माझी. म्हणजे थोडीशी सर्दी पण झालेली आहे. 2-4 वेळा जुलाब पण झालेले आहेत मला. म्हणजे काय ना, पोटात अशा चक्र्या येत आहेत, भावऱ्या उठत आहेत. हो काय बोलताय? आमचा आहे ना राजू चायनीजवाला आहे ना, त्याने शेप बदलला. तर जो दुसरा शेप आहे ना, त्याने काय केलं बा, त्याने ना अजिनोमोटो बलता टाकला त्या शेजवान चटणी. थांबा थांबा तर पोटात आहे ना अशी आग पडलेली आहे. थांबा. वरून नाक गळतंय आणि खालून डेंगाळी लागलेली आहे. बरं एकदा काय झालं माहिती आहे का, शिंकन मागून मिस कॉल एकाच वेळी आला. काय सांग काय? काय बोलताय? माझ्या बॉडीने स्क्रीनशॉट घेतल्यासारखं वाटलं मला. म्हणजे आजची ट्रक असं झालं. हा ना. हे नका असं हे मॅडम मध्ये मध्ये मला काय वाटतं माहिती का, काय? जाऊ का? नाही अर्र जायला पाहिजे. जा जा जा. नाही दाबून धरतो मी, दाबून धरतो. अहो नाही नका, तुम्ही जाऊ. वाटलं ना मी बोंबीला थुका लावून घेतो. अहो नाही काय कुठनं वर्गात असताना अहो नाही कशाला नका करू. इथे आनंदाच्या गप्पा मारतोय, लोकांसमोर कुठे बेंबीला थुका लावतायत. हे नका करू, हे छान नाही वाटत. याच्यात आनंद वाटतोय मला. टिश्यू घेता का? नाही नको ते मला सवय ही असं झाल्यावर. हा बोला तुम्ही. काय होत आहे ना, जरा भरकट आहेत आपल्या गप्पा. म्हणजे आनंदाबद्दल आपण बोलतोय खरं तर, पण आता खूपच गलिच्छ झाल्या. काय सांगता?
हो हो पण ठीक आहे, आपण आता पुन्हा आपल्या सणाकडे वळूया. होळी निमित्त भेटलेलो आहोत. तर होळी हा सण मुळातच गुलालाचा आहे, तो जुलाबाचा नाही. जाताय का? नाही, अजून एखादा जोक मारला जावा लागेल बा. नाही आपण त्याची वेळ नको येऊ देऊया. मुळात आपण आनंदाच्या गप्पा मारायला भेटलेलो आहोत, तर आपण ते करूया. आज खरं तर तुम्हाला सांगते, आकाशात विविध आणि अनेक इंद्रधनुष्य एका वेळी दिसत आहेत. हा का? हा. आणि म्हणजे होळी आहे ना, तर निसर्गाने केलेली रंगांची उधळण श्रेष्ठ की मानवाने केलेली रंगांची उधळण श्रेष्ठ, अशी आज स्पर्धा लागलेली आहे. हा का? बोला बोला तुम्ही. हा. तर होळी या सणानिमित्त आपण थेट विषयावर येऊया. या या. तुमच्या आयुष्यातल्या आनंदाबद्दल मला सांगा. आता आनंदाविषयी काय सांगा? काहीतरी सांगा. काय गेल्या आठवड्यात आहे ना, त्याच्या पायावरून बस गेली. काय? आता लेखनिक आहे ना तो, माझा रायटर, तर मला लिहायचा बोलता कटाळा आहे, तर तो लिहितो. हा, साहित्यिक आहात तुम्ही, काय बोलताय? नाही, मी बोलतो आणि तो लिहितो ना. हो, माझे विचार माझेच असतात. तर तो असा बरोबर चालला होता, त्याची चूक नव्हती. पण तो ड्रायव्हर आहे ना, ड्रायव्हर, तो बायकोशी बोलत होता, तर त्याने घातली याच्या पायावरून. अरे बाप, एवढा कोकलला ना तो. मग आम्हीच हॉस्पिटलमध्ये नेलं त्याला. तो नाहीच आहे ना प्लास्टर मध्ये त्याच्या आता. आणि काय आहे ना, 10 दिवस सगळं बसल्या जागी चालू आहे. त्याला आता पॉट लागतो. हे कशाला सांगताय तुम्ही? नाही मॅडम, काय सांगतो मी तुम्हाला, बरेच जण आहे ना पोटासाठी जगतात. आमचा आनंद आहे ना पोटामुळे जगतो. जाताय? नको करू ना विनोद. काय होत आहे ना, लोकांचे चेहरे बिघडायला लागले. असं का? आल्यापासून इकडे बघा, आल्यापासून ना आपली चर्चा बिलो द बेल्ट खूप चालली आहे. नाही पण मी तर काही अश्लील बोललोच नाही ना. नाही अश्लील नाही बोलत आहात तुम्ही, शी बद्दल बोलताय. आता नैसर्गिक विधी आहे, त्याला कसं काय तुम्ही असं म्हणता बुवा? अहो पण नैसर्गिक विधींबद्दल बोलायला नाही भेटलोय ना आपण. नाव वाचा इथे, नैसर्गिक विधींच्या गप्पा असं आहे का? नाही. आनंदाच्या गप्पा आहे, तर आनंदाच्या गप्पा मारूया आपण. खूप समस्या आहेत नाही तुम्हाला आयुष्यात? हा ना. फार कुठलाही विषय काढला तरी ना भरकटतोच आहे, मला कळत नाही. होळीवर बोलूया. होळी हा सण मुळात सण कशासाठी असतात? आपल्या समस्यांपासून दूर जाण्यासाठीच सण असतात. हा? थोडे आनंदी व्हा, आनंदाच्या गप्पा. तर होळीबद्दल सांगा, तुमच्या आयुष्यात होळी हा सण किती आनंद आणतो? डोकं फिरून जातं माझ्या होळी म्हटलं की. 3 वर्षांआधी आहे ना, माझी बायको आहे ना होळीच्या नैवेद्य घेऊन गेली. होळीला अशी प्रदक्षिणा मारली गेली, ती गेलीच. गेली? हा. अहो मग शोधायचं तिला. अरे काय शोधणार, दुसऱ्या दिवशी रंगपंचमी, तर सगळ्यांच्या तोंडाला रंग लागलेला, सापडेल का ती? हा, मग तिसऱ्या दिवशी शोधायचं. अरे तिसऱ्या दिवशी मी म्हटलं कुठं शोधा त्याला, या तिकडे. अहो तुम्ही थोर साहित्यिक म्हणून इथे बसलाय, तुम्ही बायकोबद्दल काय बोलताय? अहो तसं नाही हो, मला माहिती होतं कोणाबरोबर गेली ती. 2 गल्ल्या पलीकडे राहत होतो, दिसते ना मला ती समोरून जाताना. पण आता आहे ना होळी म्हटली ना, माझं डोकं फिरून जातं. अहो होळीच काय, शेकोटी बघितली ना अशी नस तडतड करते माझी. एवढंच काय, आक्काडीची काडी जळली ना, तिला मी म्हणतो, तीन बायने आक्काडी तू ना पाय रे मना संसार बाई घ्या. तर काय आहे ना, काहीतरी पेटलं, माझी बायको पळून गेली. हे माझ्या डोक्यात फिट्ट बसलेलं आहे. त्याच्यामुळे आग दिसली ना. आणि पिता का जरा? नको बर ठीक आहे, होळीबद्दल नको बोलूया आपण. कशात ना काहीच आनंद आपल्याला सापडतच नाहीये. बरं, होळी नाही, आनंद. हे नका करू, हे गलिच्छ दिसतंय. हा का? हा हे घ्या ना प्लीज. हे नको. माझ्याकडे बाम पण आहे, मस्त वाटतं बाम. सर्दीत एकदम MHC बाम आहे. आता नका बाम सांगून बघता का तुम्ही? मला त्रास होतो त्या बामने. नका. बरं हा बोला. काय बोलते. तर आनंदाच्या गप्पा मारूच या आपण आता. शेवटी नैराश्य कोणाला चुकलंय? नैराश्य असतं, त्याबद्दल काही म्हणणं नाही. पण जो कलाकार नैराश्यामधनं आनंदाचे सप्तरंग शोधून काढतो, तोच शेवटी समाजाला सकस साहित्य अर्पण करू शकतो. हा का?
तर तुम्ही व्यक्तिमत्व म्हणून कसे आहात ते आता प्रेक्षकांना आणि आम्हाला जाणून घ्यायचंय. बर. काय करता तुम्ही एरवीच्या वेळामध्ये? एरवी मी गटारा साफ करायचे कॉन्ट्रॅक्ट अरे, तुम्ही कसं हा आणि बरं झालं तुम्ही आता आहे ना नाही नाही आपण कविता संग्रह नाही नाही मॅडम नाही, तुम्ही नाही, विषय मला काढला ना मी तुमच्या तुम्हाला कविता- सांगतो अरे, आजकाल आहे ना गटारा गैरे तुंबलेले असतात आणि पावसाळ्यात तर विचारायलाच नको अरे बापरे तुमचं हे गटार जास्त तुंबलंय. नाही नाही काय आहे, तुम्हाला सांगतो की आमचा जो मेन मुकादम आहे ना तो आम्हाला काय म्हणतो माहितीये का काम लवकर पूर्ण करा. अरे कसे पूर्ण करा हो मजूरच भेटत नाही ना. आणि काय आहे ना हा तुमच्याकडे मजूर असतील तर सांगा बरं का. माझ्याकडे का असतील मजूर? मी दिसली मजूर पुरवायला बसले इथे. जनरल सांगितलं जनरल त्यांना सांगा पण मजूर काय- असतील तर ह्यांना आणून द्या. हा? काय ना लोकांना आजकाल सिविक सेन्स राहिलेला नाहीये. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करायचा तर नाहीच करत ना ते. बरोबर. म्हणजे ते अंड्याच्या ते लिबलिबीत असतं ते त्याच्यातच हाड त्याच्यातच चहाची पत्ती त्याच्यातच ते दुधाच्या पिशव्यांचं अहो, हे, नका. त्याच्यातच बिस्किटचे रॅबर असं सगळं किचमिड करून टाकलेलं असतं. नका ना, नका ना. आणि तेच मग आपण प्लास्टिकच्या पिशवीत भरून असं गटारा टाकतो तुंबून जाते ना थांबा गटार. ना, थांबा ना, राहू द्या ना. हे सगळं का सांगताय? किती मला मळमळ लागलाय अरे सगळं. तुम्हाला मळमळ होते का एक मिनिट याच्यात वाका तुम्ही. काय करताय? ठेवा ती पिशवी. नाही नाही आमच्या एक मजूर आहे पृथ्वीक म्हणून त्याने सांगितलं आम्हाला की तुम्ही प्लेन मध्ये वाकल्या होत्या बा. चुगलवर वाचलं होतं त्याने म्हणून सांगितलं. मुळात ही बातमी चुगलवर येण्याचा काही संबंध नाही. आली. एक मिनिट हे कशासाठी? मुळात आनंदाच्या गप्पा लोक ऐकायला आलेले आहेत. तुम्ही वकारीच्या गप्पा इथे सुरू केला तर कोण थांबेल इथे? माझा आनंद हिरावत चाललाय आता. असं. बरं, बरं. अरे देवा, हा. आनंदाबद्दल बोला ना. अहो सांगितलं ना आनंदाबद्दल त्याच्या पायावरून गाडी गेली. अहो, तो आनंद नाही हो. आनंद आनंद आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे असं असं असताना आयुष्यात हा 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 असता. नाही नाही मला झाला होता आनंद झाला होता भारी वाटलं होतं मला. ते संडासाचा कॉन्ट्रॅक्ट मला मिळाला होता ना संडास बांधायचा तेव्हा गैरा खुश झालो होतो मी. प्रत्येक विषय तुम्ही इथेच कसा आणतो? मोठा कॉन्ट्रॅक्ट असतो तो पण त्याच्यात गडबड काय माहिती का दार बांधले तर खिडक्या राहून जातात अहो, खिडक्या थांब, बांधल्या तर कसं? दार कोणीतरी चोरून नेतं. एवढंच काय हो नळ तोट्या त्या टमरेल ते सुद्धा चोरून नेतात लोक. बरं एवढं करून ते संडास बिंडास बांधून दिले ना आपण तर पाणी नसतं. ए दुर्गंधी तिथे ए तीन बाय ना सगळे गंध. अहो थांबा ना, का तुम्हाला सगळीकडे तेच बोलायचंय? दुर्गंधी, संडास बांधलं, गटारा तुमले हेच ऐकतोय. पण आनंदाच्या गप्पा आहेत की तुमलेला गटाराच्या गप्पा आहेत या? आता माझ्या आयुष्यात तेच आहे तर काय करू. तुमचं नशीब लिहिताना न आणि ब विसरला का देव? म्हणजे सगळे तुमचे किस्से आठवणी फक्त मधल्या अक्षराशी निगडीत आहेत. हा, आता काय करा गड्या. आता काय करायचं म्हणजे जरा जरा बरं बोलावं. आयुष्य जरा पण नाही आहे का हो बोलायला? तुमच्याकडे काहीच नाहीये बोलायला. असं मला नाही आता काहीच विचारायचं नाहीये. कुठे राहता? मी तालुक्याच्या ठिकाणी राहतो. बरं. म्हणजे ते नादड गाव आहे ना शहर आहे बा. बरं. पण तिथे आहे ना झाडं खूप आहेत. असा निसर्गरम्य परिसर आहे बा भारी एकदम एकदम छान आहे असं. खूप अशी झाड आहेत तिथे. छान आहे म्हणालात तुम्ही आता. हा हा. छान छान आहे निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही राहता. वा वा वा, त्याबद्दल आम्हाला सांगा. म्हणजे असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे झाड आहेत तिथे. खूप ऑक्सिजन आहे तिथे. वा 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 वा. पण खबूतर पण आहेत तिथे. आता खबूतर गुटरगु कळलं मला, कळलं. जिकडे तिकडे ना ते चुबुक डुबुक करत असतात पावटे टाकत असतात सगळे हागून हागून घाण करून टाकलेली त्यांनी तिथे दुर्गंधी. अरे गप्प बसा यार. प्रत्येक गोष्टीत काय हो तुम्ही तेच तेच बोलता हो. तुम्हाला बोलायला लाज नाही वाटत का? प्रत्येक गोष्टीत तुम्हाला कसं हे दिसतं? नाही. आल्यापासून आनंदाच्या गप्पा म्हणजे आनंदाच्या प्रत्येक ठिकाणी हा माणूस टॉयलेट पर्यंत जातो आहे. नाही नाही मॅडम कसं आहे माहिती का तुम्हाला आहे ना मीडियावाल्यांना टीव्ही वाल्यांना सगळं छान छान गोड गोड दाखवायचे असतं. दाखवायचं आहे मला. नाही माझा नाही शोक नाही तोच आहे. नाही नाही ना पण तसं नसतं ना हो. लोकांच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे मग ते दाखवायचेच नाही का. त्यांनी व्यक्त व्हायचं नाही का. दुसरीकडे जाऊन व्यक्त व्हा. नाही. दुसऱ्यांच्या कार्यक्रमात जाऊन व्यक्त व्हा. माझ्या आनंदाच्या गप्पा आहेत, गटारीच्या गप्पा नाही आहेत माझ्या. नाही, मॅडम कसं आहे माहिती का आता टीव्हीवर मीडियावर जे दाखवलं जातं जे ऐकलं जातं तेच खरं वाटतं ना लोकांना. पण जे खरं आहे ते वेगळंच आहे हो. टोन बंद करा, टोन बंद करा. नाही नाही हे बघा ते ऐकलं पण जात नाही आणि ते बघवलं पण जात. आता तुम्हाला मळमळ झाली की नाही. हो झाली मला मळ. तुमच्या बोलण्याने अजून मळमळ होते हा मला. हा हा आता समुद्राच्या पोटात इतक्या सगळ्या गंध्यापटाक गोष्टी तुम्ही टाकता त्याला नाही होत मळमळ. आता पृथ्वीवर एवढं पोल्युशन होतंय तिला नाही होत मळमळ. आता सुचतंय सामाजिक बोलायला. हा एवढा वेळ आल्या
तेव्हापासनं घाण 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 काहीतरी प्रत्येक विषयात चालू आहे. आता सामाजिक बोलून तुम्ही लोकांची मनं जिंकणार आहात म्हणजे मी काय एवढा वेळ बोलते, मी मूर्ख? नाही नाही मॅडम मॅडम ऐका, हे बघा, एखादं जे रॅपर असतं ना त्याच्यात नेहमी चॉकलेटच असेल असं काय सांगू नसतं. मला? ऐका, त्याच्यात नेहमी चॉकलेटच असेल असं नसतं. त्याच्यात चावून चावून चोथा झालेलं चुंगम पण असू शकतं बुवा. हे लक्षात घ्या तुम्ही. काय असतं? चुंगम. तू आहेस चुंगम, तू आहेस तू चुंगम, चौथा झालेला चुंगम तू आहेस. तुला थुकला पाहिजे सगळीकडे, 4 वेळा थुकला, 400 वेळा थुकला पाहिजे तुला. मुळात तो नुसता चुंगम नाही, तसा चावून चावून फुगा करून फट करून फोडलेला जो चुंगम असतो ना, तो थुकलेला चुंगम तू आहेस. जा मर ना त्या टॉयलेट मध्ये, जाऊन मर ना. बाथरूम. जा जा अमर, त्या टॉयलेट बंद करा रे, कार्यक्रम बंद करा, खड्ड्यात गेला कार्यक्रम. मग बघतोय. वा 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 वा, आनंदाच्या गप्पा काही झाल्या नाहीत, पण तुमच्या गटाराच्या गप्पांमुळे आम्हाला मात्र आनंद मिळाला. मस्त झाला परफॉर्मन्स. हा सरसई प्रसाद दा. काय कमेंट द्यायची काय. ला जवाब, बहारदार. मला फार मजा आली. खूप दिवस मी प्रिया तुझ्याकडनं फुल फ्लेज स्किट एक्सपेक्ट करत होतो आणि आज ते तुझ्या वाट्याला आलं. इतकं खुबीनी निभावलंच ते कॅरेक्टर, सुरुवातीपासून शेवटपर्यंत. तुझा जो काही ग्राफ होता, तुझ्या ज्या काही रिॲक्शन्स होत्या त्या इतक्या लाजवाब होत्या की क्या बात आहे, वा वा वा. आणि हे सगळं त्या निवेदिकेचा आब राखत तू केलंस, त्यामुळे ते फार जिकिरीचं काम होतं आणि मला फार आवडलं, मजा आली खूप. आणि दिसतेस तू गोडच, त्यात काही वेगळं सांगण्यासारखं काही नाही. श्याम्या, कमाल केलीस तू, कमाल कमाल. म्हणजे तुला सुद्धा फुल फ्लेज स्किट्स तुला सुद्धा कमी मिळतात, पण जेव्हा मिळतात तेव्हा सई तुझं कायम कौतुक करते आणि ते मला फार योग्य वाटतं. की काय म्हणते तुला, हिमनग. हिमनग. ला जवाब कॅरेक्टर प्ले केलंस. म्हणजे तुला खरंच सर्दी झाली आहे का? नाही 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 तुला खरंच सर्दी झालेली नाही नाही? नाही नाही. मला क्षणभर असं वाटलं की तुला खरंच सर्दी झाली आहे म्हणून तू ते कॅरेक्टर तसं वळवलंस की काय. इतकं रिअल वाटलं मला ते. म्हणजे तर तुला सलामच आहे आज श्याम. क्या बात आहे, वा वा. मला फार मजा आली तुमच्या दोघांचा हा परफॉर्मन्स बघून. गॉड ब्लेस यू. सई. फन परफॉर्मन्स होता. मला 2 गोष्टींचा खूप आनंद आणि अभिमान वाटतोय आत्ता, की मला असं वाटतंय 2 वेगळ्याच गड्यांवरती आज जबाबदारी सोपवली आणि त्या गड्यांनी गड जिंकून आले गडी. फारच आवडलं मला या एनर्जीसाठी, या एफर्टसाठी. आणि तुमची जोडी कॉन्फिडेंटली आमच्या समोर आली, या एनर्जीसाठी मला तुम्हाला मिठी मारायची आहे. स्क्रीनशॉट या शब्दाचा अर्थ आता फॉरएव्हर बदलून गेला. स्क्रीनशॉट घेणं, शेअर करणं अवघड होऊन जाईल. प्रियाचा होता तो. प्रियाजी, फारच मस्त. आणि तुमच्यातला जो आता निर्विकार माणूस दिसला, बाप रे बाप. आय एम सो प्राऊड ऑफ यू बोथ. मला खूप मजा आली आज तुम्हाला असं बघताना. भारी. थँक्यू. मंडळी, कालच्या प्रमाणे आजच्याही भागात आपल्या जत्रेत सहभागी झालेली आहे गणेश आचार्य ब्रिंग्स पिंटू की पप्पी या हिंदी सिनेमाची टीम. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मंडळी, आता इथे रंगणाऱ्या चर्चासत्राचा विषय आहे मराठी वाचन संस्कृती. त्यामुळे बघाल तर हसाल, हे तर नक्कीच. चला तर मग धमाकेदार अनुभवासाठी सज्ज व्हा. नमस्कार, मी रसिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्याच लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात आपण एका विषयाचा मिक्सर घेतो, त्यात आलेल्या मान्यवरांचं खोबरं खाऊन टाकतो आणि मग प्रेक्षकांच्या प्रश्नांचा मिरची मसाला आणि माझ्या कवितेचा लिंबू पिळला की झाली आपली चटकदार चटणी तयार. प्रेमाचं मीठ राहिलं. हुआ पे लागा रे नमक इश्क का, तेरे इश्क का. अरे काय हॅलो, काय चाललंय, काय केलं तुम्ही आता?
नाही, ते कार्यक्रमाची सुरुवात ना मी नेहमी माझ्या अशा क्रिएटिव्ह पद्धतीने करत असते. अरे पण तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या नादात पाहुण्यांचं खोबरं खवलत तुम्ही. असं नका करू ना. नाही वही तो आपली स्टाईल आहे. बदला मग ती स्टाईल. बदला ती स्टाईल. वैत आपली स्टाईल जी आहे ना ती बदला. काय होतंय, कुठला तरी मान्यवर इतकी वर्ष अभ्यास करून मान्यवर यासाठी होत नाही ना की कुठल्या तरी टेलिव्हिजन शो मध्ये विचित्र केसाच्या बाईने त्या मान्यवराचा लाईव्ह कार्यक्रमात खोबरं खावावं. नाही, हसू नका. आणि मला सांगा, ते कवितेचा लिंबू पिळला म्हणजे काय? अय्या, म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही? नाही. अहो, असं काय करताय? म्हणजे आपला हा कार्यक्रम आहे, त्याची सुरुवात नेहमी माझ्या कवितेने होते. बर. अख्खा महाराष्ट्र कानात तेल घालून माझ्या कवितेची वाट बघत असतो. अरे वा. मग सुरू करू कविता? प्लीज प्लीज प्लीज. अशफाक कोण अशफाक? ते कवितेच्या अगोदर करतात नाही काय? ते इर्षाद. कधीपासून? अरे आधीपासून. हे काय आज नवीन नाही आलंय. अरण्या, ते आधीपासून आहे हा? अरे ते चुकलेच नाही, त्यांना कशाला सांगताय? माहिती असतं पाहिजे. प्लीज थांबा ना. काय प्रेक्षक आहेत ना. कविता सुरू. सुरू करू ना? Yes, हा. yes. तर आजच्या माझ्या कवितेचं नाव आहे वाचा रे. अरे वा. वाचा 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 रे, पुस्तक तुम्ही वाचा रे. वा वा वा. वाचा 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 रे, पुस्तक तुम्ही वाचा रे. मोराला सांगा नाचा रे, मोराला सांगा नाचा रे, नाचून दुखल्या टाचा रे. टाचेत घुसल्या कॉचा रे, टाचेत घुसल्या कॉचा रे, कॉचा हमको टोचा रे, झाला फिर लोचा रे. मामाचा तू भाचा रे, मामाचा तू भाचा रे, मामाच्या गाडीला पोचा रे. वाचा 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 रे, वाचा सगळ्यांनी वाचा रे. जबरदस्त. अंगावर पोचा आला. काय आला? पोचा आला. मी काय म्हणतो मॅडम, तुम्ही 99 मैत्रिणी ह्या नावाने कविता संग्रह का नाही छापत? का म्हणजे सौमित्र तुम्हाला चालतो, मग 99 मैत्रिणी नाही चालत? नावासाठी का नाही म्हणत आहे मी. का यांचा कविता संग्रह का हवाय तुम्हाला? मस्त कविता कर. ही मस्त होती कविता. याच्यासाठी तुमच्या अंगावर पोचा आला. काय कविता आहे? यमक काय जुळवलंय? काचा टाचा वाचा. एक यमक जुळवलं नाही तुम्ही, पण त्या कवितेसाठी बरोबर उपमा आहे ती. बसा शोधत. हे काय कविता आहे ही? आणि या कवितेसाठी अख्खा महाराष्ट्र कानात तेल घालून थांबलाय. हो. खरं तर तुमच्या जिभेवर गरम गरम तेल टाकलं पाहिजे या कवितेसाठी. नका करत जाऊ तुम्ही कविता. काय करताय? कार्यक्रम सुरू करा ना, लाईव्ह कार्यक्रम. हो सर, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर मंडळी आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे वाचन, संस्कृती, बुद्धी, मनाला चेतना. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्या सोबत उपस्थित आहे ज्येष्ठ साहित्यिक पृथ्वी सरळ ढापे. अरे काय ओय थांबा, कसलं टाळ्या? काय नाव घेताय का आरोप करताय? म्हणजे सरळ ढापे नाहीये, पृथ्वी सरळ ढेपे असं नाव आहे. अच्छा, पृथ्वी सरळ ढेपे. टाळ्या. नमस्कार. आजचा जो आपला अत्यंत महत्वाचा विषय, खरं तर हा वाचन संस्कृती. सर आपल्या प्रेक्षकांना येस बोला सर. काय सर, आजचा जो आपला विषय आहे त्याच्याबद्दल मला थोडासा प्रश्न पडलाय. सर प्लीज बोला. हा, तर आपला आजचा जो विषय आहे, नाचन वासंती, बुद्धी का बाल खातो चिकना. काय विषय आहे आपला? नाचन वासंती, बुद्धी का बाल खातो चिकना. सर नाही चुकीचं वाचताय. तसं नाही लिहिलंय. हे लिहिलंय वाचन संस्कृती, बुद्धी मनाला चेतना. सर बसा. सर प्लीज बसा. तुम्हाला लांबून दिसत नसेल, प्लीज बसा. काय प्रेक्षक ना अचानक वेगळंच काहीतरी बोलायला लागतं. थोडंसं होतं. एनिवे आपण मूळ विषयाकडे येऊया पुन्हा. आजचा जो विषय आहे, पुन्हा मी सांगतो, वाचन संस्कृती अत्यंत महत्वाचा विषय. लोप पावत चालली आहे वाचन संस्कृती. माणसाच्या 3 मूलभूत गरजा असतात ना, अन्न, वस्त्र, निवारा. मला वाटतं माणसाच्या 4 मूलभूत गरजा असतात. 4. चौथी गरज कुठली? तर वाचन. असं म्हणतात, वाचाल तर वाचाल. कोण म्हणतं? असं म्हणतात, वाचाल तर वाचाल. म्हणजे मला नाही म्हणलं कोण. नाही, असं येऊन नाही म्हणत. आता असं पण म्हणतात ना, गप्पी मासे पाळा ही उताप टाळा. येऊन नाही बोलत, गप्पी मासे पाळा असं नाही बोलत. ती पण नाही म्हणलं कोण. खरंच नाही म्हणलं. आमच्याकडे कसं असतं, आम्ही आपला रस्त्याने निघालो असलो का, राम कस काय, ते पेपर वाचत असला का नाही तो बेने, हे तर माणूस बोलतोय, पेपर वाचून काय शानपणा दा मुस्कडीन ठेव पेपर खाली माकडा. असं असतं.
नाही असं नाही म्हणजे असं 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 ग्रीट करण्यासाठी भेटण्यासाठी वाचाल तर वाचाल, अरे वाचाल तर वाचाल असं नाही भेटत असं कोणी. वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल हे बोधवाक्य आहे. बोधवाक्य असं म्हणतात, वाचाल तर वाचाल. अर्थ काय ते समजून घ्या. वाचाल तर शिकाल, शिकाल तर टिकाल, टिकाल तर जगाल आणि जगाल तर जिंकाल. सर क्या बात आहे, माझ्यासारखे तुम्ही पण कविता करता वाटतं. शांत शांत. तर सांगण्याचा उद्देश काय आहे की हे असं असं असलं पाहिजे ना. वाचनाने काय होतं, वाचनाने आपण समृद्ध होतो, सजगता येते. तुम्हाला सांगतो वाचत चला. ब्लॉग वाचा, लेख वाचा, वर्तमानपत्र वाचा, जे मिळेल ते वाचा. पुस्तक वाचा. पुस्तक हा माणसाचा सगळ्यात मोठा मित्र आहे. काय सांगता बाय? हो. मला सांगा तुमच्यापैकी किती जण वाचतात? एकही माणूस वाचत नाही तर का बोलवलं यांना चर्चेला? मला सांगा किमान तुमच्यापैकी किती जणांच्या घरात पुस्तकं आहेत बाबा? एक तरी पुस्तक असेल. आहे. गुड, थँक्यू. मग ते वाचता की नाही? माझ्याकडे आहे पुस्तक. गुड. ती वाचत नाही मी. मग काय करता? ती वटकान म्हणून लावतोय. वटकान म्हणून ताटाच्या खाली लावते ती नाही का. आमच्याकडे कसं पातळ मटण असतंय ना हो, ती एका जागेवर राहत नाही. कालवण नुसतं इकडून तिकडं पळत असते, त्याच्यामुळे मग खाली लावलं नाही. कालवण एका जागेवर आलं, भाकरी कुस्करली की मग वाढायचं त्याच्या. 4 जण आहे आम्ही घरात. 4 पुस्तकं आणले ती एवढी ठुकळी ठुकळी अशी. चौघ लावतो, वराबलं नाही. मग काय कटाळा येतो ना उठायचा, पोट भरलेला असते. मग त्याच आपलं तिथल्या तिथे पान फाडायचं, आपला हात बीत पुसला की निवांत गडी. अरे काय लाज आहे का तुम्हाला? लाज आहे हे? अरे काय हे कोण प्रेक्षक आहे हा? जे पुस्तक मी वाचायला सांगतो ते फाडून हात पुस्त. अरे नका ना करू असं प्लीज. तसं नाही करायचं बाबा. वाचनासाठी कुणीतरी पुस्तक वापरताय का पुस्तक? मी वाचतो पुस्तक सकाळचं. व्हेरी गुड, व्हेरी तर काय होते, पहिली वेळ वाचली की मला झोप येते. नाही मग तू एक काम कर, तू दुसऱ्या ओळीपासून सुरुवात कर म्हणजे तुला झोप येणार नाही. काय सांगताय? हा तुला नक्की येणार नाही. काय पटलं तुला? काय सांगतो? एवढं पटलं तुला? एवढं मूर्ख. ते काहीतरी सांगतात त्याच्यावरती विश्वास ठेवता तुम्ही. काय प्रेक्षक आणलाय तुम्ही मला कळत नाही. नेहमीचे प्रेक्षक आहेत सर. लॉजिक क्वीन, नेहमीचे प्रेक्षक. हे तुम्ही जर शांत बसा. पुस्तक वाचणं हे बघ मला मान्य आहे. काय होतं ना, ही सवय नसते आपल्याला, वाचनाची सवय नसते, त्यामुळे ना आपल्याला झोप बीप येऊ शकते. पण मग काय करायचं, पुस्तक वाचण्याची सवय लावण्यासाठी रोज किमान 5 पानं वाचायची. काय 5 पानं वाचली ना हळूहळू आपल्याला सवय होते. आज 5 पानं, उद्या 5 पानं. येस येस. मी रोज 5 पानं वाचतो. व्हेरी गुड. असा माणूस पाहिजे. गुड. पण कुठली पानं वाचली ही माझ्या दुसऱ्या दिवशी लक्षात नाही राहत. होऊ शकतो, जेन्युइन प्रॉब्लेम आहे. काय कधी कधी आपण पटापट वाचत जातो आणि लक्षात राहत नाही रे काल कुठल्या पानावर होतो. बुकमार्क असतं सर, बुकमार्क. काय असते? बुक एक असतं, एक पुस्तकांमध्ये ठेवण्यासाठी एक बुकमार्क असतं. तुम्ही पहिली 5 पानं वाचली की तिथे बुकमार्क ठेवायचं, मग पुढची 5 पानं वाचली की तिथे बुकमार्क ठेवायचं, म्हणजे काल काय वाचलं हे लक्षात राहतं. पण मी तसं नाही वाचत ना. मी मला सगळ्या पुस्तकातली कुठली 5 पानं वाचतो, त्याच्यामुळे माझ्या लक्षात नाही राहत. मग बुकमार्क कुठे ठेवायचं? चिड येते मला शपथ. मला हे मुद्दाम करतायत का? हे मुद्दाम करत असतील ना, यांना आत्ता घरी पाठवा. अरण्या तू मुद्दाम करतोयस काय रे? नाही. मग थांब. अरे बाबा काय गरजच नाही ना. पण गरजच नाहीये ना. जर मी त्यांना नका ना प्लीज प्लीज नका ना प्लीज. वाचन संस्कृतीबद्दल बोलायचं आहे की नाही, वाचनाबद्दल बोलतोय की नाही, आहे का कोणाला तरी वाचनाची बेसिक आवड? मी वाचतो सर, मला दिसेल ते सगळं वाचतो मी. खरंच? हो. काय वाचता तुम्ही? येते लघवी करून ये, येते थुंकून ये, येते कचरा टाकून ये. अरे नाही, मुळात तसं नाहीच आहे ते. येते लघवी करू नये असं आहे ते. कचरा टाकू नये असं आहे. मग तुम्ही काय वाचताय ते एकत्र करून कशाला वाचता? आणि मुळात अरे नाही ते तू नाही. काय गरज काय तुम्हाला वेगळं सांगायची? तेच सांगितलंय ना मी तेच सांगितलंय की नाही, नये आहे नये आहे. आमचं काय? अरे मूर्खपणा चाललेला आहे बावळट कुठचे. असं नाही चालत ना. अरे अरे बाबांनो लक्षात घ्या, वाचन फार महत्वाचं आहे. तुम्ही आहे ना वाचत चला, जमेल तसं जमेल तेव्हा वाचत चला. हे बघा असं म्हणतात आपल्या शरीराचं स्वास्थ्य ठेवण्यासाठी आपल्याला जिम लावायला हवी, बरोबर की नाही, व्यायाम करायला हवं. तसंच मानसिक स्वास्थ्य नीट ठेवण्यासाठी आपल्याला वाचायला हवं.
जसं शरीरासाठी जिम लावतो तसं वाचण्यासाठी मानसिक स्वास्थ्यासाठी लायब्ररी लावा. सर काय मी जिम मध्ये जाताना 3 अंडी खातो, बरोबर? मग लायब्ररीत जाताना किती अंडी खायची? अडकलात की नाही? मारे ना मी बघणार नाही. मी आता माझी यायला लागली मग हळूहळू. सर अरे नका ना रे, तुम्ही तुलना करू न. वेगळं आहे ना, जिम वेगळी आहे, लायब्ररी वेगळी. वाचनावरती लक्ष द्या रे, वाचा फक्त. सर चिडू नका. अरे चिडू नको. मग कशी काय वाटेल ते प्रश्न विचारतात हे प्रेक्षक. मग खरं खरं सांगा, हा कार्यक्रम टेलिकास्ट होतो ना? होतो म्हणजे का नंतर तुम्हीच 5 जण बघता फुटेज आणि हसता? असं नाही सर, आमचे व्ह्युअर्स खूप आहेत सर. अरे मग वागा ना तसं, वागा ना. काय विषय आहे आपला, कळतोय का तुम्हाला? हा विषय अत्यंत काय विषय आहे मला सांगा. काय आपला जो विषय भरकटतोय खूप, त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे. बोला सर बोला. आजचा जो आपला विषय आहे ना, त्याच्याबद्दल मला जो प्रश्न पडलाय तो असा आहे, बच्चनची शेकुटी बुड्डीने मण्याला चेचला. काय विषय? बच्चनची शेकुटी बुड्डीने मण्याला चेचला. अरे असं नाही लिहिलं का? वेड्यात काय चुकीचं वाचताय सर तुम्ही. विषय बघा काय आहे. वाचन संस्कृती बुद्धी मनाला चेतना असं लिहिलंय. अच्छा लिहलंय. कुणी विषय यो काढला? फालतू विषय असला विषय काढतात? कुणी काढलाय? कदम मी काढलाय विषय. अच्छा तुम्ही काढलाय काय? हो. ओके ठीक आहे. मोरे, तुमचं पुस्तक आहे म्हणून मी काही बोलत नाही. अरे 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 हे काय बोलताय तुम्ही? त्या पुस्तक म्हणताय तुम्ही त्यांना? हो, पण हे पुस्तक वाचायला मला लय आवडतं. त्यांच्या डोळ्यातल्या भावना वाचायला मला फार आवडतं. आणि वेळच देत नाहीत त्या. मोरे ठुशुम. उई मा. जा ना तुम्ही. ठीक आहे, मी जातो पुढे. तुम्हाला लाईव्ह लोकेशन पाठवतो. हलूच या. बस बस बस. अजिबात मला आता इथे फ्लट नकोय तुमचा. बावळट जा इथं. दोघं जा, आम्ही 5 जण करतो स्किट. मूर्खा. अरे काय वाचन संस्कृतीवर कोणी थांबवतच नाही. भलतीच संस्कृती सुरू झाली तुमची. नका ना करू हे. काय सांगतोय ते समजून घ्या बाबांनो. वाचन फार महत्वाचं आहे. हो. आपण आहे ना, मुळात आपल्याला कळलं पाहिजे रे बाबांनो, की आपण कसं वाचलं पाहिजे, कधी वाचलं पाहिजे. मला माहिती आहे आपण खूप बिझी असतो, आपल्याला वेळ नसतो. मग आता कसं वाचायचं पुस्तक एखादं? तर बाबा घरातून बाहेर पडताना एखादं पुस्तक कॅरी करा ना. जिथे कुठे जाताय, कामाला जाताय, कोणाला भेटायला जाताय, 5-10 मिनिटांचा वेळ आहे. आता याच्यात विरंगुळा म्हणून काय करायचं, तर पुस्तक वाचा, आहे की नाही? अशा छान छान गोष्टी करा ना. ऐका, हा सर सांगतायत की पुस्तकं वाचली पाहिजेत. वाचणार की नाही पुस्तकं? हो. अरे जोर से बोलो. काय कुठून कुठे कशासाठी आहे हे? जोर से बोलो. अरे वर एक्सप्लेन कशाला करता हो? वेड्यात का तुम्ही जर असे? मला नाही या कुठल्या माणसाशी बोलायचं आहे. ते काही या लायकीचं नाही की मी त्यांच्याशी वाचन संस्कृतीबद्दल बोलेन. ते मागचे दादा आहेत ना, ते मला फक्त जरा साधे दिसत आहेत, हुशार दिसत आहेत. त्यांना कळलेलं आहे बहुतेक. कारण मी असं ऐकलं आहे की कमी बोलणारा माणूस, मितभाषी माणूस हा उत्तम वाचक असतो. त्याचं वाचन दांडगं असतं. सर तुम्हाला काही प्रश्न असेल, तू नाही रे, तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा. बुद्धी म्हणजे सर, ती माझी पद्धत आहे. बुद्धी असं मी दरवेळेला विचारतो सर. कमी आहे का नीट विचारा ना. आता मी असं म्हटलं ना, वाचन दांडगं दिसतंय. पहिल्या त्याला कसं मला तुम्ही खोटं ठरवताय? थांबा ना जरा प्लीज. जेन्युइन प्रश्न आहे सर. विचारा. सर तुम्ही मगाशी म्हणालात की घराबाहेर पडताना एकतरी पुस्तक घेऊन बाहेर पडा. सर मला आवडतं ते सर. गुड. पण सर काय होतं, मी कुत्रा फिरवायला बाहेर जातो ना, तर माझ्या एका हातात साखळी असते आणि एका हातात काठी असते. बरं. मी पुस्तक असं 2 पायांच्या मध्ये पकडू, माझ्या तोंडात पकडू की कुत्र्याच्या तोंडात देऊ सर? काय सांगाल सर, कुठे पकडायला पाहिजे पुस्तक? मला नाही करायचा कार्यक्रम. सर मला नाही. अरे काय हा प्रश्नच नाही आहे यार. जेन्युइन प्रश्न आहे. हा काय प्रश्न आहे?
मूर्ख मला नाही करायचा हा कार्यक्रम. पण मी काय खड्ड्यात म्हणतो? मला नाही करायचा हा कार्यक्रम. मी निघालो. ऐका म्हणजे तू ते कुत्रा फिरवायला नेतोस कुठं नेमका? ते इथे MH गार्डन आहे ना तिकडे अच्छा तिकडे आहे. कुत्रे खूप असतात. तिकडे भेटतात कुत्र? बरेच दिवस कुत्रे नाही बघितलेत, मला जाऊन बघायचे. मला पण कुत्र घ्यायची कधी कुत्रा घ्यायचंय माझा मित्र आहे तो देईल तुम्हाला कुत्रा. चला मग आपण मला घेऊ. पण मला puppies खूप आवडतात. आवडतात. चला माझ्यावर, मी तुम्हाला घेऊन देतो ना कुत्रा. मला हा एंडच नाही पटलाय. मला हा एंडच नाही पटलाय. बरेच दिवस कुत्रेच नाही बघितले. मला हा एंडच नाही पटलेला आहे. हॅलो मला वाचन संस्कृत. अरे एक्सक्यूज मी सर, आजचा जो आपला विषय त्याच्यावर मला एक प्रश्न पडलाय. विचारा. च्यवनप्राश खाताना बोट पुढून मागून चाटताना काय विषय आहे आपला? च्यवनप्राश खाताना बोट पुढून मागून चाटताना. ये तुझा बोट पुढून मागून चाटतो. ये ये. वा 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 एकदम कडक परफॉर्मन्स, लय भारी. बघा हास्यरसिक काय म्हणतात प्रसाद दा? तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे एक ॲक्टर म्हणून माझं पुढे काय भवितव्य आहे किंवा एक दिग्दर्शक म्हणून माझी पुढे काय वाटचाल आहे ह्याची मला जेवढी उत्सुकता असते तेवढीच उत्सुकता मला ही सिरीज पुन्हा कधी येणार याची पण असते. खतरनाक आवडती सिरीज आहे माझी आणि तुम्ही सगळे इतकी कमाल आणि धमाल करताय या सिरीजमध्ये की क्या बात आहे. वा वा वा. बहारदार ॲज युजल. अरुण, आय लव्ह यू. खतरनाक. मंडळी, एक नवीन जोडपं एका नवीन घरात राहायला आलंय. चला बघूया त्यांचे शेजारी त्यांचं कसं स्वागत करतायत तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल विनोदवीरांना. हा बोल धन्वंतरी. धन्वंत हो झालं बाई एकदाचं घर लावून. हो अगं भाड्याचं असलं म्हणून काय झालं, 11 महिने राहायचंय ना आपल्यालाच. बरं ठीक आहे, मी करते तुला नंतर. हा बाय. कसं वाटतंय? मला खूप छान वाटतंय. खूप मस्त वाटतंय मला. आणि एका दिवसात आपलं घर लावून झालं म्हणजे आपण सॉलिडच निघालो. हो खरंच. अरे एवढे पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत ना मला घरातून. वा वा वा. एक्झॅक्टली. मला काय वाटतं माहितीये का, हा दरवाजा आहे ना, हा मागे पाहिजे होता आणि ही बेडरूम आहे ना ही इकडे आणि किचन इकडे, ही खिडकी समोर हवी होती आणि हॉल जरा मोठा असता ना तर असं मस्त वाटलं असतं. ओरिजिनल काय उरलं मग घरातलं? सिलिंग सोडून सगळं बदललंस तू भक्ती. काय म्हणजे मग कशाला घेतलंय आपण हे घर? काय बघितलंस काय तू या घरात? मला काय कळत नाही. छान आहे घर. छान आहे घर. आणि मला ना आता खरंच खूप भूक लागली आहे भक्ती. आपण जेवायला घेऊया का? छान जेवूया, मस्त नवीन बेडरूम मध्ये छान झोपूया. ऑल राईट. आणते. चल लवकर. काय? अरे पण नंतरच्या भांड्यांचं काय करायचं? आधीची भांडी तर आण ना आधी. अरे नंतरच्या बाबा, नंतर किचन मधल्या नळाला फोर्स नाहीये. बघ मी प्लंबरला बोलवलंय भक्ती. प्लीज जेवण आणूया का? भांडी ना त्या थेंबे थेंबे मी घासेन नंतर. का खरकटी भांडी टाकून देऊया? हा आणते. याला म्हणतात पॉझिटिव्हिटी. मी बोललो प्लंबरला बोलवलं आणि प्लंबर आलेला आहे. किती छान. छान. नमस्कार नमस्कार. प्लंबर नाही प्रभाकर. नमस्कार. या ना, या बसा 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 ना. बसले आहेत ते भक्ती. हो आय हो. नाही मला प्लंबर व्हायला आवडलं असतं. नाही कसं लहानपणापासून माझं स्वप्न होतं प्लंबर व्हायचं. पण काय झालं, प्लंबर व्हायचा होता खरा, पण नंतर कळलं की त्यासाठी प्लंबिंग करावं लागतं, शिकावं लागतं. अच्छा. म्हटलं कशाला एवढं शिकायचं ना, मी विचार सोडून द्या. बरोबर आहे. तसंही शिक्षणाचा फारसा काही काही उपयोग महत्वाचं होत नाही. हो, हो. बरोबर आहे तुमचं. हो. बसा ना तुम्ही, बसा ना बसा. अजून किती बसणार आहेत भक्ती ते? अरे पद्धत असते ती. हो नाही एक मिनिट. एनिवे मी प्रभाकर मोरे. अच्छा नमस्कार. प्रभाकर मोरे. हा. अया किती छान नाव आहे हो. मला खूप आवडलंय तुमचं नाव. खरंच छान आहे. अरे हो हो हो. संपत. 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 अरे संपत. कोण? काका सांगा. संपत. मामा काका. अच्छा. काका. संपत काका आहे यांचा. कळलं का तुला? संपत यांचा काका आहे. भक्ती हा.
संपत केवढा आहे? आपल्या एवढा. हा आणि मग हे केवढे आहेत? हे एक्झॅक्टली हे जरा मोठे. मला खरंच असं वाटलं होतं की तुम्ही संपतचे काका जरा मोठे दिसता ना तेच तुम्ही. सांगतायत तेच संपतचे काका आहेत. अगं, ऐक जरा- ना. ऐक, हे नायगरा फॉल्स आहे ना तो बाजूला काढ जरा आणि ऐक. असं बोलशील? हो, संपत माझा पुतण्या का नाही? अच्छा अच्छा. हो, घर जे दिलेलं आहे ना तुम्हाला भाड्याने, संपत त्याचं घर आहे का नाही ते? आई. हो हो तुम्ही हो, इथं शेजारीच राहतो मी. अच्छा हो का? हो, इथं शेजारी दाखवतो चला, या शेजारी इथे हे बघा. कशाला एवढं कुठे हो? कशाला? हॅलो इथे इथे हे बघा बाजूला इकडे. हा बस बस अहो हो दिसेल कळेल ना मग एवढं नाही, आत्ता इथं लगेच. शेजारी राहतो. ठीक आहे ठीक आहे. हो, हो. छान आहे हा बाहेरचं पण सगळं मला खूप आवडलंय पण. आत्ता बघतेस खरंच. बाहेरचं सगळं. तुम्ही बसा हो, नाही, ना हो, बसा ना प्लीज. हो, हो, हो. संपा कसं आहे आता तुम्हाला काय हवं नको तर मीच बघणार ना शेजारी म्हटलं. बरोबर, बरोबर, बरोबर. हा बरं हा. हे दूध या. अहो दूध दूध अरे हो. कशाला घ्या. दूध आणलं तर हो घ्या तुम्ही. दूध हो इथे खाली डेअरीत मिळतं, खालीच आहे डेअरी. तरी आहे माहिती. चला दाखवतो डेअरी. अरे दोघांनाही माहिती आहे कुठे परत कशाला दाखवायची थांबा ना जरा हो होतायत ते तर. काय काही तसं? काही तुम्ही हरकत एक काम करा, रोज मला पैसे द्या, मी रोज तुम्हाला दूध आणून देईन का नाही? नाही. नको 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 नाही काय होते पैसे दे त्यांना ते आणतील दूध. नको कशाला मी माझं आणीन ना दूध अहो शेजार धर्म म्हटलं ह्या गोष्टी करायला नको काय नाही मला काका सांगा? खरंच ठीक नाही, आहे ठेवा म्हटलं ठेवा. हो हा हा ठेवा. अरे मी दिलंय आणलं. त्यांनी एवढं तू काय परत देतोयस त्यांना मग. काका. ऐके स्वतः गायीने दूध आणून दिलेलं नाहीये एवढं करायला त्यांनीच दिलेलं आहे काका पण बरं झालं तुम्ही आलात खरंच खरंच. नाही म्हणजे मी ह्याला आता तेच सांगत होते की इथे कसं या एरियात आपल्या ओळखीचं असं कोणीच नाही ना. या बोलण्याला काय अर्थ आहे? हा? नाही ह्या बोलण्याला काय अर्थ आहे मला सांगा. म्हणजे आता काय बोलली तुम्ही? आपल्या ओळखीचं ओळखीचं कोण आहे? आता मी कोण आहे? आता संपत माझा कोण लागतो पुतण्या आणि मी कोण त्याचा? काका. बरोबर, म्हणजे माझी ओळख नाही झाली तुमची. आई, आई, आता कसं? हा घर त्यांना भाड्याने द्यायला म्हटल्यावर मी पण मेन झालो का नाही? आपली ओळख झाली का नाही? टचूड टचूड काका खरंच बरं झालं तुम्ही आला. आता तुमचं घर म्हणजे आमचंच घर आहे का नाही? हे असं कुणीतरी म्हटलेलं आहे ना, आसमान में लाखो तारे हैं. बरं. नीट आहे का माझ्या? सुनो अच्छी तरीके सुनो. आसमान में लाखों तारे हैं मगर एक भी नहीं मिला. आसमान में लाखों तारे हैं मगर एक भी नहीं मिला. काय संबंध आहे त्याचा इथे अरे असं काय करतोय असं त्यांना म्हणायचंय की आकाशात लाखो तारे आहेत पण एकही नाही मिळाला. नाही नाही भक्ती ट्रान्सलेशन केलंस तू फक्त अर्थ नाही सांगितलास या गोष्टीचा नाही नाही तसं नाही आहे तसं नाही आहे. आसमान में लाखों तारे हैं मगर एक भी नहीं मिला. अहो म्हणजे अर्थ काय हे का नाही नाही म्हणजे कसं आपण तिसऱ्या मजल्यावर राहतो ना, तिसऱ्या मजल्यावर त्याच्यामुळे कसं म्हणजे शेजार धर्म आपण पाळला पाहिजे असं आहे त्याचा अर्थ. हा अर्थ आहे त्याचा. हा अर्थ आहे तो? आसमान में लाखो तारे मगर एक भी नाही मिला. भी नाही याचा अर्थ असा आहे की असं आहे. आपण तिसऱ्या माळ्यावर राहतो आणि आपण शेजार धर्म शेजार धर्म पाळला पाहिजे. पण काका मी काय म्हणते काय घेणार तुम्ही? फ्रीज मध्ये थंड पाणी असेल ते त्यांना कवडा आणते त्यात थोडासा लिंबू पिला. पिळते बरं नकावडी साखर असेल तर टाका टाकते आणि चिमूटभर मीठ टाका म्हणजे कसं आपलं लिंबू सरबतच मागा ना डायरेक्ट एक 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 कशाला तुम्ही सांगताय बरोबर आहे लिंबू सरबतच आणते मी. खायला वगैरे काय मागू नको हा. नाही नाही तसं नव्ह नाही तर बदाम पिस्ते नमुका मागवाल बाकी काय नाही खायला. अरे आण आण नमुका आण नाही नाही ह्यांच्यासाठी. नको म्हणजे तसं नको आग्रह करत नाही. नाही काका हा. मी दडपे पोहे बनवते बसा तुम्ही. एवढं दडपे एवढे घे वारा घाल जरा त्यात. काका सॉरी हा ऍक्च्युली फॅन अजून लागलेले नाहीयेत आत्ताच शिफ्ट झालोय ना. नाही नाही फॅनची मला गरज नाही. तसा मला कधी गरम होतच नाही का नाही. हो अख्ख्या एरियात मला थंड म्हणतात का नाही. थंड हा थंड हा. थंड थंड म्हणतात. म्हणतात तुम्हाला लोक नाही म्हणजे कसं मी असा चालत जात असं ना कुठेतरी तर लोक अशी कोपऱ्यात उभी राहतात आणि कुजबुजतात. ये देखो थंड आदमी जा रहा है. अच्छा तसं. कसं तसं म्हणजे कसं एवढं कॉन्फिडेंटली तसं म्हणजे कसं भक्ती म्हणजे अरे म्हणजे मी ते असं- असे जात असतील ना हा. तर असे ला 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 असं जात असतील तर तिकडे अशी बाजूला जी अशी माणसं कुजबुजत असतात ती म्हणतात ये- ते बघ थंड आदमी जा चालला. रहा है. असं आहे थंड आदमी. हा. नाही वहिनी कसं आहे तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्ही जर येऊन विचारलं ना एरियामध्ये मोरे कुठे राहतात हा. उत्तर नाही येणार. अच्छा देणारच नाही कोण उत्तर. मग तुम्ही विचारत हो थंड आदमी मोरे ना हो किती राहतात काय सांगा घरात आम्ही सोडतील घरात. कळलं थंड आदमी मोरे कुठे राहतात असं विचारायचं यापुढे. स्वतःची वाक्य आहेत ना तुला त्यांचीच बोलतेस मागाचपासनं भक्ती आणि नाही थंड मला वाटलंच होतं तुम्ही आलात तेव्हा मला असं झालंच की तुम्हाला थंड बोलत असतील
ओंकार तुला पहिल्यांदा भेटल्यावर कसं वाटलं होतं सांगू? थांब ना जरा, पहिलाच दिवस आहे थांब जरा. कोण आलं कोण आलं ये या. आणि कारटी बस जरा 2 मिनिटं माझा पाठलाग सोडित नाही जिकडे जाईन तिकडे मांग साडी नुसती झालं तिकडे? काय झालं हा झोपायला हो अरे हो अरे थांब पडशील अगं पडशील ना अरे किती मस्त आहे ते असं पण चढता येतं. ए बाजूला बघू मला अगं तू नको अगं तू एक मिनिट, अरे, किती कमाल आहे अगं तू वरती चढायचं. नाही अरे थांबा अरे तुटेल तू कळतंय का तू काय करतेस अरे पण किती छान आहे. अगं ती लहान आहे तिच्यासाठी छान आहे तू करशील तर काय 1 मिनिट थांबा जरा काय ए बाळा ऐक बाळा ऐक राजिया राणी उठ बसून बघ बरं बसून पण छान वाटतं असं नको किती गोड आहे. हा हा नात आहे तुमची? नाही नात ना माझी पोरगी शिवाली मुलगी आहे हो एवढी लहान लहान म्हणजे आता विंगेट ठरलंय लहान मुलगी करायची म्हणून. म्हणजे या वसडीला कॅरेक्टर नाही सापडलं की लहान मुलगी करते हो काय ग हो म्हणजे काय एक तर मोठी मुलगी नाही तर छोटी मुलगी मधलं कॅरेक्टर येतच नाही एक तर ते नाही तर हे उतर खाली उतर तोडशील मारू तो काय पाहिजे लेडी कुठली जागा जा राहू देव काका खेळ गो तू खेळ. नाही, एवढा नको एवढं करू नकोस बस खेळ वाटलं किती गोड आहे गो ते कोणते गोड म्हणजे पोरगी लळेबाज आहे का नाही काय आहे? लळेबाज म्हणजे जिकडे जाईल ना त्यांना लाला लावते म्हणून ते लळेबाज आहे का नाही लला लावते म्हणून लळेबाज लळेबाज आहे हा काय शब्द कोणी काढला हा शब्द आहे. आता राडा करणारे राडेबाज तशी लळा लावणारी लळेबाज लफडे करणारे लफडेबाज सावर लफडेबाज मला गुंडू शाळेत नाही गेली आज? नाही गेली का? का म्हणजे काय माझ्या मम्मी पप्पाची मारामारी झाली ना तर मम्मी माझी चप्पल घेतला यांका मारू चपलीने थोबड थोबडवल्यांनी मग माझी चप्पल तुटली म्हणून नाही गेलो शाळेत. बाबा गोडू तुझा सडी हा कारण सांगशील शाळेत न जाण्याचा पप्पाने मारलं माझं मम्मीने मला चपलन मारलं तर सांगशील यांना आणि मम्मीचा असं केस धरून मी खाली आपटली तर नाही सांगितलंस यांना आश्चर्य आनंद काय या गोष्टीचा हे अजिबात हे असलं चालणार नाही काय म्हणजे तुम्ही बायकोला मारत नाही ते पण लहान मुली समोर कसं वाटतं ते न आता मला मारलं तिला मारायला नको ते पण नाही आणि मुळात ही एवढी उंच बायको आहे तुमची नाही ना ती चपलेनं मारत होते ना तेव्हा मी असं लपून बसलो होतो ना त्याच्यामुळे अशी ओढली ती नका करू आणि तिच्या समोर नका हे नाही केलं पाहिजे तुम्ही आपलं कसं आमचं कसं नोकझोक असते मारामारी नाही खरी आणि कसं आहे आमचं प्रेम कसं वाईल्ड आहे का नाही आमच्या नवरा बायकोचं तुम्ही काय करता असं म्हणजे वाईल्ड असं मूडवर म्हणजे असं काही अकाउंटंट आहेत ते. जॉबचा विचार अरे तुम्ही लगे एवढा पटकन काय करता? विषय तुम्ही असा थँक्स भक्ती यार काय झालं? राहिलात कुठं? काय तुम्ही इथं हाव झाला इथं मगाचपासून मी वाट पाहते आता याल नंतर याल का इथं आलाय तुम्ही दादा नु नमस्कार वहिनी नु नमस्कार बसा ना. नमस्कार बसा नवीन हाव काय पाटलाच म्हणा नवीन असले ना हे रमतात लगेच अच्छा लय लळेबाज नवरा आहे ना माझा हे म्हणजे तुमची बायको हो ही माझी बायकोची आहेत ना हो म्हणजे घरातले सगळे येताना असे आरडाओरडा करत काय येतात नाही ती पद्धत आहे का नाही आमच्या कोकणामध्ये कुकारी दिल्याशिवाय आम्हाला जमतच नाही या एकदा कुकारी तिला खूप मी करू करा नाही लहर मध्ये मस्त आहे तू करून बघ नाही नको एवढं मिक्सअप होऊ नकोस हा उद्या सोफ्यावर परवा रायटर्स मीटिंगला दिसतील नाही
कसं आहे बघा, आमच्याकडे कोकणात कशी पद्धत आहे म्हणजे आपण कसं आता 3ऱ्या माल्यावर आहे, ही कशी 3ऱ्या माल्यावर खिडकीतनं मला आवाज देते आणि मी खाली असतो घरी, होय का नाही ग? ना असं सांगून कळणार आहे काय ठीक आहे, ठीक आहे. करून दाखवूया जा जा नको, नको, खाली. नको, खाली. नाही ग्राउंड फ्लोअरला Ground floor जाऊ. नको नको हे असलं ऐकू, ऐकू. अहो, वहिनी अरे काय गो जेवायला येतं काय हा येतो येतो जेवायला काय केलायस? मटण केलाय शेवगाच्या शेंगा टाकून मटण केलायस? हा मग अर्धा तास थांब नंतर येतो. अर्धा तास कोणी जेवण गरम केलाय ना अगं थांब वाचडे थोड्या अरे वेळ ठीक आहे, थांब. कळलं हो. वहिनी वहिनी प्लीज प्लीज खाली उतरा. असं आम्ही करतो हे मस्त आहे क्या बात आहे. ऐक ना ओंकार आपण असंच करूया नको जा, जा, करायला जा, हे. खाली जा खाली जा असलं खाली काही जा, वहिनी, खाली जा. नको, हे मी काय आता मी बालिश 3ऱ्या मजल्यावर ते खाली गेले का मी खिडकीत आहे आम्ही लय मजा येते. उभा आहे खाली ओंकार अरे जेवण केलंय वरती आहे लवकर आलो आलो. हा, जेवा करेक्ट आहे. आळूचा फतफद केलाय शेंगदाणे टाकून शेंगदाणा लवकर ये सोन्याचा शेंगदाणा आहे काय टकटक करतेस ते? प्लीज यार भक्ती उतर ना हे खाली यार. मला भूक भारी लागली गेला आणि मस्त आहे ना भारी गेला वहिनी भारी गेला थँक्यू बस बस खूप झालं आता. मला भूक लागली आहे भक्ती. भूक लागली आहे? मला जेवायला घेऊया ना आपण. तू जेवायला काय केलंय? विसरलात नवीन कोण दिसलं की लगेच रमता तुम्ही विसरलात मी काय सांगितलेला भाजी नाही आहे घरात वहिनीनू मी त्यांना सांगितलं खाली जाऊन भाजी घेऊन या तर इथे रमले नाही नाही मी निघालो तर भाजी आणाय नाक्यावर तर ह्यांचा दरवाजा उघडा दिसला. म्हटलं शेजारी नवीन आलेत यांना भेटायला नको. दार उघडं नव्हतं तुम्ही बेल वाजवली ते विसरलात का? एक बेल आणली काय बरं ते एक काम कर तू अजून जेवायचं आहे ना तुला पटकन झाली भाजी घेऊन यांच्यासाठी. कुठला आणू आता आणू काय नवीन जाऊ शेजारी म्हटलं भाजी नको त्यांना द्यायला. काका राहू दे मी मटकी भिजत घातली फक्त करायची बाकी आहे मी जाते मटकी मटकी अरे वहिनीनू बसालय मनातलं ओळखता हो तुम्ही खरं खरं म्हणजे मटकी म्हणलं की आम्हाला मटकी असं होतं एकदम आवडलंय आवडते की नाही मटकी आम्हाला मी काय म्हणतो मटकी भिजत घाते वाय सांबार जास्त करा. सांबार म्हणजे कसं आपण मिसळ करून सगळी मिळून खाऊ. हा बेस्ट हा म्हणजे कशाला उगाच जेवणाचा बेत करायचा एकदम सगळं मिसळ पाव खाऊया आपण. एक काम करा 500 रुपये द्या चेंबूरला जाऊन लादी पाव घेऊन होतो. 500 घोडबंदरवरनं चेंबूरला लादी पावण्याला काय कशाला अशाला म्हणजे फरक व्यवहारात फरक किती पडतो? 15 रुपये कमी पडतात माहितीये का लादी मागे. 15 रुपये कमी 15 रुपये कमी. अरे, पैसे दे त्यांना घेऊन येऊ देत ना अरे पण चेंबूरला जायला 150 रुपये लागतात हे विसरलात का तुम्ही? आता तू ट्रॅव्हलिंग मोजत बसणार आहेस का व्यवहार बघ ना 15 रुपये कमी पडताय तर 15 फायदा आहे 15 रुपये. मी सोडून देईन ना भक्ती तुला सोडून देईन मी. मला तर भूक लागली आहे मला आत्ताच्या आत्ता पाहिजे. मला चेंबूर बिंबूरला जाऊन लादी पाव वगैरे आता नाही आणायचं. ठीक आहे ठीक दादा ठीक आहे तुम्हाला नाही ना तसं पण आता तुम्ही पाव आणणार मग आपण खाणार लय टाइम जाईल ना मग काय करू? ऑर्डर करा जेवणाची ऑर्डर करू. ऑर्डर करा जेवणाची ऑर्डर करतो ना. ऑर्डर करा बस म्हणजे कसा बघा कसा आहे स्नेहभोजन करूया. पहिला दिवस आहे तुमचा काम करून थकली वाय. बरं मी काय म्हणतो काय सांगू जेवायला? काय वहिनीनू व्हेज की नॉन व्हेज की व्हेज नॉन व्हेज? बरं काय नॉनव्हेज मधलं काय सांगू? तांबडा पांढरा मागवा काय ता तांबडा पांढरा मग मागवायचं कशाला मी मस्त बनवते तांबडा पांढरा मी बनवते मग नाही नको तुम्हाला चांगला बनवतोय तो. शिक वासाडे यांच्याकडे जाऊन कधीतरी शिक. तुम्हाला सांगतो हिनं एकदा कबाब आहे ना कबाब कोळशावर भात बनवता कबाब लोकांनी कोळसे खाल्ली कबाब टाकली माहिती असं बनवते चप्पल आणू काय चप्पल आणू काय चप्पल आणू अरे हो आता आपण फसता की नाही वहिनी कधीतरी फसता की नाही मागवा ना मागवा ना. लॉलीपॉप देणार बेटा लॉलीपॉप तांबडा पांढरा तू म्हणलं किती सांगू? काय 2 वाट्या प्रत्येकी 2-2 लागतील ना किती एवढं सांगू? मागवा लवकर काय दहा वाट्या मागवा त्याच्याबरोबर काय राईस वगैरे काय इंद्रायणी चांगला लागतं सांगू इंद्रायणी इंद्रायणी 5 प्लेट मागवा 5 जण आहे ना नाही 5 कशाला आपण शेअर करू ना 3 मध्ये होऊन जाईल झाला एवढ्या सकाळपासून तुम्ही दमला आणि शेअर करणार आहे बहिणी फुल खा फुल खा फुल आणि उरला ना तर रात्री शिला खाता येईल आपल्याला. बाकी काय ना हे खरं आहे रोटी चपाती भाकरी काय भाकरी 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 काय करते ही मुलगी? तर काही तुम्ही भाकरी किती खाणार? भाकरी नको करत 2-2 मागवा 2-2 अजून काय लागेल अजून काय झालं बस झालं. तंदूर सांगू काय म्हणजे आपलं नंतर स्टार्टर चालेल बरोबर ठीक आहे तंदूर किती 2 सांगू? अरे सांगा मागवा आईस्क्रीम मागवा तिला लय आवडतं कुठला आईस्क्रीम पाहिजे? स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी
लय आवडतं मला बटरस्कॉच बटरस्कॉच साहेबन तुम्हाला आईस्क्रीम कुठे काय पण मागवा हो. Vanilla याच्या मागवा. पाचातलं एक खाईन मी नाही नाही ती नाही देत मी नाही देत लय. व्हॅनिला अजून काय सांगू वेगळं काय आणखी नाही बाज झाला तेवढा बघा आता ते करते एक मिनिट हा ओके हे बघा झाला हा, हे 2300 झालेत हा तेवढे ऑर्डर बुकांनी पैसे देऊन टाका त्यांना मी पैसे द्यायचे हा मग 2300 हो अरे आता तुम्ही बोललात ना आपण आमच्याकडनं स्नेह भोजन वगैरे आणि पैसे मी द्यायचे असं नाही दादानू घर कोणाचं आहे आमचं घर आहे मग आमंत्रण कोणी दिल्यानी कोणीच दिल्यानी नाही आमंत्रण हे स्वतः आल्यानी घरात आमच्या टिंगटॉंग करानी मी एवढा आलोय तर- शेजार धर्म म्हणून म्हटलं आपण यावं ना पहिल्यांदा. बरोबर आहे आता त्यांनी मगाशी दुधाची पिशवी दिली आपल्याला आपण एवढं नाही करू शकत 52 त्यांच्यासाठी. रुपये लिटरची पिशवी दिलेली आहे त्यांनी त्यासाठी 2300चा शेजार धर्म मी पाळू हा धर्मच नको मला बाबा शेजार धर्म वगैरे असेल तर एक मिनिट थांबा एकच मिनिट थांबा तुम्ही हे आहे ना काय दाखवा नाही दाखवा एकत्र जेवलं तर मजा येते की नाही मग- हे घ्या, हॉट. एकच मिनिट किती नंबर दिले हॅलो असं द्याच काय नाही हॅलो संपत हा अरे ऐक ना भाई तुझा काका आहे ना खूप त्रास देतो यार आय एम सो सॉरी काय तुला सख्खा काकाच नाहीये एक मिनिट मग हा बाजूला तुझ्या बाजूला जो प्रभाकर मोरे राहतो तो कोण आहे ते अच्छा फोकट्या आहे काय सपोर्ट घ्यायला सपोर्ट घ्यायला हा म्हणजे तुझ्या घरात येणाऱ्या भाडेकरूंना त्रास देऊन देऊन तू त्यांच्याकडनं फुकट खातो काय नाही 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 तू काय करू नको मी आहे ना हा मी बघतो मी व्यवस्थित बघतो हा थांब संपतचे काका नाही ते तुम्ही कसे संपत नाही ना ते मी बघतो हा वेणू थांबा हवं तर मी पळून चला निघा आता ताबडतोब बापरे आता बसा 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 तेव्हा नाही लक्षात आलं तुला या पुढे तू या माणसाशी बोल तू इथे येतेस कशी मी बघतो एवढं ना जा ना मला बरं मी एक काम करते मी मटकीची उसळ करते तू पाव आण चेंबूर वरून हा वेडी आहेस का भक्ती अरे काय चेंबूर वा वा जोरदार टाळ्या एकदम लढाईबाज परफॉर्मन्स हा मस्त प्रसाद ना वा 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 धुमाकूळ भक्ती तुझं खूप मनपूर्वक स्वागत आहे मंचावर माझी खूप आवडती अभिनेत्री आहेस तुला माहिती आहे थँक्यू आणि तुला इथे बघून मी अक्षरशः स्तिमित झालोय म्हणजे तुझा स्टेजवरचा वावर तुझ्या आवाजाचा वापर तुझ्या पद्धतीने करतेस ते मला प्रचंड आवडतं आणि ते मी आज खूप दिवसांनी खूप महिन्यांनी पाहिलं त्यामुळे मला फार फार मज्जा आली भक्ती वारंवार येत राहा इथे इथे आहेत त्या वेड्यांमध्ये तुझी अजून एक भर पडली तर आम्हाला आनंदच आनंदच होईल नक्की भन्नाट होतं स्किट मज्जा आली खूप मज्जा आली सई व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स मला ही फॅमिली आवडली आणि काय डायलॉग्स देतात तुमच्या तोंडात थंड माणूस वगैरे यू आर नॉट थंड मॅन यू आर हॉट अँड हॅपनिंग भक्ती तुझी एनर्जी खूप अशी फ्रेश आणि लाईव्हली परफॉर्मन्स होता तुझा खूप मजा आली सिम्पल गोष्टी होत्या पण तू ते खूप छान एक्झिक्यूट केल्यास तुला बघायला खूप मजा आली पुन्हा पुन्हा तुला पाहायला या मंचावर नक्की आवडेल राऊत मस्त मला असं वाटतं की तुझ्या परफॉर्मन्सेसमध्ये आता ना ठहराव यायला लागलाय जो खूप हवासा आहे आणि तो खूप आम्ही एन्जॉय करतोय मजा आली गाईज थँक्यू सो मच व्हेरी वेल परफॉर्म थँक्यू मंडळी एका पोलीस स्टेशनमध्ये पकडलाय एक चोर पण थोड्या वेळानं तोच सर्वांवर होणारे शिरजोर कसं काय चला बघूया पुढील प्रहसनामधून जे घेऊन आपल्या समोर येतात आपले अतरंगी हास्यवीर तिला आलायस का बियाण्या चोरी करायला पाहिजे तुला चोरी करायला पाहिजे बियाण्या तुला हा? बोल बोल चोरी केली की नाही पट्ट्यानं सोलून काढीन तुला मी अहो साहेब मी तुम्हाला साहेब तोंडात आवाज नाही आला पाहिजे अजिबात साहेब मी एक
मारा. काय साहेबांसमोर खोटा बोलतो. आता बोलेल बघा. बोल आता. बोल. त्यांनी बोल. तोंडात आवाज नाही आला पाहिजे. तोंडात आवाज काढायचा नाही अजिबात. चोरी करतोयस? बोल की चोरू करतोय होय? अरे स्वतःच बोलतात, तोंडातून बोलायचं नाही मग कुठून बोलू? माझ्याकडे दुसरा सोर्स नाहीच आहे. मस्तीला आलायस वले तू. हा? तोंडात बोलू नको म्हणजे इकडचं तिकडचं बोलायचं नाही, मुद्द्याचं बोलायचं. आणि मुद्दा काय आहे? हो मी चोरी केली. बस, विषय कट. बोल. बोल. साहेब माझं ऐका, मी तुम्हाला खरंच सांगतो, मी नाही चोरी पर्स. साहेब खोटं बोलतोय. खोटं बोलतोय साहेब. याने चोरले पर्स. मी माझ्या डोळ्याने पाहिले साहेब. बोल ना रमेश. साहेब आम्ही हे बघा, आम्ही असं ऊसाचा रस पित होतो ना, असं उभे होतो. असं इकडे माझं लक्ष होतं, या खांद्याला पर्स होती. तर असं ऊस रस पिण्यात असं लक्ष गेलं, हिसकावून असं पळून गेला. हो चोरली का पर्स? बरं चोरली पर्स ना? नाही मी पळालो, पण माझ्याकडे पर्स कुठे आहे? माझ्याकडे पर्स नाहीच आहे. ऍक्टिंग बघा सर. हा ना ह्याचा साथीदार असणार सर. ह्याने नक्कीच कोणतरी पर्स दिली. सर मी ह्याच्या मागे ना 1.5 किलोमीटर धावत होतो आणि धावता ना हा कुठल्या तरी टपरीच्या मागे थांबला. हा टपरीच्या मागे ना 2-4 वेळा अशा फेऱ्या मारल्या. साहेब तिथे अड्डा आहे साहेब. तुम्ही छापा टाका तिथे. तिकडे टाका, तुम्ही तिकडे छापा टाका. तिकडे जाऊन तुम्ही चेक करा पर्स आहे की नाही. पण माझ्याकडे नाहीच आहे ना पर्स. गाणं म्हणू नकोस. ऑर्डर सोडतायस होय? शानपणा करतायस काय? याला सोलून बने बर्फ मागवा जा. साहेब आज सकाळीच ग्लासात नाही टाकायचा, लादी मागवा. लादी माझ्यासाठी नाही, माझ्यासाठी मागवा. हा गोळ्याची गाठी टाकतो खर 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 करून. जावा. काय तुला लादीवर झोपावं लागणार, मग लगेच खरं खरं बोलायला अहो साहेब मी खरंच सांगतो, मी नाहीच चोरी पर्स. गाणं म्हणू नकोस. नाही साहेब याने चोरली पर्स. आम्ही बघितलंय साहेब. प्लीज माझी पर्स शोधून द्या ना साहेब. तुम्ही टेन्शन घेऊ नका. बसा तुम्ही. बसा. तुमची पर्स गावणार, टेन्शन घ्यायचं नाही. सगळं सामान तुम्हाला हुडकून देणार मी. 15 मिनिटात देतो का नाही बघा फक्त. मला सांगा पर्स मध्ये काय काय होतं? पर्स मध्ये बघा किल्ल्या होत्या, माझी टिकली होती, बांगड्या होते, कानात. एक मिनिट. काय गोष्ट सांगते ते? लिहून घ्या की मग. माफ करा साहेब, लिहून घ्यायचंय. लिहून घ्या. सगळं सांगा त्यासनी काय काय होतं. हे होतं, किल्ल्या होत्या, घराच्या किल्ल्या होत्या, माझी टिकली होती, बांगड्या कानातले होते, एक कानकुरण होतं, नेलकटर होतं, एक माझं बाम होता, हे तेल होतं, माझं सनस्क्रीन होतं साहेब, आणि लिपस्टिक होती, माझं नेलपेंट होतं, एक वाटी, ताट, एक ग्लास, एक चमचा, आणि आपलं हे बस बाई बस. पर्स होती का गोणी होती? साहेब फक्त एवढंच लिहितो, पर्सल्या मधल्या गोष्टी गायब होत्या. अहो या बाई अख्खा संसार घेऊन फिरतायत त्यात. मग काय तुम्ही का चमच्यानं वाटी पर्स बंद घेऊन फिरताय म्हणलं? हो साहेब, लागतं. कुठल्याही बाईला विचारा, प्रवासाला जाताना निघालं लागतं हे सगळं. आणि ह्याला ना मध्ये आधी खायची खूप सवय, मग वाटी नको का खायला? वाटी बघताय तुम्ही? नाही सर ही माझ्यावर काय ढकलते सर. हिचं काय प्रॉब्लेम आहे, दिसेल त्या वस्तू कोंबायची सवय पर्समध्ये. मी म्हणतो आता जर तुम्ही पर्स ओतलीत ना तर फक्त 3-4 गोष्टी कामाच्या, बाकी सगळ्या भंगार. चोराच्या लायकीचीच होती पर्स यांची. साहेब नका ना असं बोलू साहेब. नाही ठीक आहे. नका असं बोलू साहेब. लागतं. स्त्रीला पर्स विषयी बोललं की लागतं, आणि स्त्रीला पर्स लागते. का दर्दी वाक्य बोललेला का एकदम? वा वा वा. तुमची परत शोधून देणार मी, काळजी करू नका तुम्ही. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. प्लीज प्लीज. ए बघा साहेब कॅरेक्टर केलं होतं. काय केलं होतं आधीच? का बरं इवळाला? आता इवळ बेने चोरली का नाही पर्स? परत चोरली का नाही खरं सांगायचं? चोरी साहेब मी. मग कोणी चोरली पर्स? मला नाही माहित साहेब. ग बस. आता मी विचारल तेवढंच सांगायचं फक्त. नाव काय? रोहित माने. माझं नाव सांगशील? माझं नाव सांग, स्वतःच नाव सांग. मंदार बोबडे. मंदार बोबडे. लिहून घ्या. कुठे राहतो? धरसोलवाडी. कुठे? धरसोलवाडी. धरसोडवाडी? हा ती एम.एच. जोबाचं देऊळ आहे ती धरसोडवाडी? हा बरोबर. तिथं राहतो तू? एम.एस. जोबाचं देऊळ आहे ना, त्याचं पायथ्याशीच मी राहतो. म्हणजे एम.एस. जोबाच्या देवळाच्या बाहेर जे पाळे आहेत ना, तिथं नारळ फोडला तर त्याची एक कवटी घळून डायरेक्ट माझ्या घरी येते. एवढ्या जवळ राहतो मी. देवाच्या गावातला आहे तू? अहो माझं घर म्हणजे पावनभूमी आहे सर. अरे मग लाज वाटाय पाहिजे. मग कशाला चोरी केली रे तू? हा एवढ्या चांगल्या देवळाच्या ठिकाणी राहतो, चोरी का बरं केलीस?
करते अमेजोबा तुम्ही धावा फक्त तुमचा फैसला अमेजोबा तुम्ही धावा फक्त तुमचा फैसला पोलिसांनी मला चोर म्हणून पकडला यावा यावा तुम्ही धावा साप द्यावा यावा यावा तुम्ही धावा साप द्यावा मला जो देतो त्रास मला जो देतो त्रास सर चोर तो चोर सर सर ऐकताय का तुम्ही? चोर तो चोर वरती भंगार गाणं गातोय, फोडा त्याला. जरा थांबा ना तुम्ही, लय कडक होऊ नका, जरा थांबा. मला शाप देणार होय? नाही मी कुणाला शाप दिला मग? मी देवाकडे धावा करत होतो. नाही, शापचं काय म्हणलं तू? शाप देतो म्हणला कोणाला? मी तुला इथं आणलंय का? नाही तुला कोणी आणले? त्याने आणलंय. त्याने आणलंय की नाही? ह्यासनी शाप दे की, मला कशाला शाप देतोय? सर सर मला कशाला शाप पाहिजे? तुम्ही जरा खाली बसा तिथं, जरा शांत 2 मिनिटं शांत बसा. म्हणजे ती एम.एस. जोबाचं मोठं देवळ आहे ते अमेझॉनची मेन ब्रांच तिथंच म्हणजे तू राहतो? तिकडे राहतो मी. आम्हाला दर्शन मिळेल काय? दर्शन मिळेल काय आम्हाला? म्हणजे तुम्ही पण मानताय अमेझोबाला? आता मानतो म्हणजे का येणार का? माझी बायको तुला काय एमजोबासाठी येडीलय. 4 वर्ष झालं माझ्या मागे लागली, घेऊन चला पण नाही जुळत. आता ही आमची ड्युटी अशी, दिवस रात्र काम करायला लागतंय आम्हाला. बरोबर. आणि तिथं लगा एवढी गर्दी असती, आपण तिथं लगा वर्दी घालून रोबाबात उभं राहायचं, दर्शन घ्यायचं, ती बरं वाटत नाही. कसं वाटतं देवासमोर काय पोलीस बिलीस काय नसते. देवासमोर आपण फक्त एक लाचार भक्त. बरोबर. अलग लक्षात? बरोबर. आतनं दर्शन मिळेल काय? काय साहेब तुम्ही बोलताय? मी जर पायथ्याशी राहतो तर तुम्हाला मी आत्म दर्शन का घेईन? डायरेक्ट तुम्हाला पायावर घेऊन जातो आम्ही. काय कोण आहे? कोण तुम्ही? सेलिब्रिटी आहे का? मंत्री आहे? कोण आहे? चोर आहे तो, चोर आहे, विसरताय तुम्ही, चोर आहे तो. जरा थांबा 2 मिनिट थांबा. खुर्ची घ्या इकडे वर बसा. इकडे वर बसा. नको नाही बसा लागा, तुम्ही बसा इकडे वर बसा. बसा हो बसा. चहा सांगा, चहा सांगा. काय चहा चालतोय ना? नाही मी चहा पित नाही, मग मी दूध पितो. दूध सांगा, उकाळा सांगा, काय पाहिजे ती सांगा. सर तुम्ही काय करताय? त्याची खातिरदारी कशाला करताय? त्याला फोडून काढा ना, पर्स चोरलेला त्याने. देवाच्या गावचा माणूस आहे, त्यानं परत चुली नाही म्हणतोय देव तर. दादा हा आम्हाला पण दर्शन करून द्या ना. तुम्हाला दर्शन पाहिजे? बिंदाच्या पाहिजे तितका वेळ तुम्हाला मी गाभात उभं करेन. अजिबात घाबरायचं नाही. नाही म्हणजे तसं तिकडे खूप रांग असते हो. आमचा प्रॉब्लेम नाहीये, आम्ही दोघं रांगेत उभं राहू. पण माझे सासू सासरे खूप म्हातारे येतो, त्यांना उभं नाही राहत ना. प्लीज आमचं दर्शन करून द्या. टेन्शन घेऊ नका, तुम्हाला दर्शन मिळून जाय. टेन्शन घेऊ नका. इकडे दर्शन मिळालं, श्रमिक दर्शन. कशाला आलोय आपण? पर्सची कंप्लेंट करायला आलोय ना. दर्शन घ्यायला आलीस तू? दर्शन केलं आपल्या समोर पर्स चोरली त्याने. गप्प बस तू. लाज वाटते. अरे देव पवित्र माणूस आहे तो चोरी करणार आहे? हा पवित्र झाला, याने पर्स चोरली तुझी. आपल्याला भास झाला असेल. भास होतो माहिती का? अरे बस तुला सांगते, एमेजोबाची ना अगाध लीला आहे. परीक्षा घेत असतो देव, तुला माहिती नाही? हो घेतोय तर माझी स्वतःची घेतली होती एकदा. मी राऊंडअपला होतो रातचं, मी गाडीतनं चाललो होतो, मला वाटलं कोणतरी 3-4 जण शटर फोडते ती काय. तिथंच गाडी थांबवली, रिव्हर्स मारली, बघतो तर काय कोणच नाही. एक म्हातारा बसलो होतो भिकारी तिथं फक्त. त्याला म्हणलं यार काय भागो इधर से काय? ती म्हणलं नाही हो देवाचा भक्त आहे, पाणी मिळेल काय? म्हणून मी पाणी आणाय गाडीत गेलो, बाहेर आल्यावर काय तो बी गायब, कोणच नाही तिथं. काही लिहिलं आहे नाही तर काय आहे का देवाची? कोणच नाही, कारण तो पळाला तो. तुम्हाला गंडवून पळाला. त्याची 4 माणसं शेटर मध्ये होती आतमध्ये, तो बाहेर पाळतीवर होता. तुम्ही बघितल्यावर त्याने ढवून केलं एमेजोबाचं. नंतर तुम्ही पाणी आणायला गेलात ना, तो पळाला. लय केलं तू. नाही बस. पोलीस कोण तू आहेस का मी आहे? नाही तुम्ही आहे साहेब. आम्ही ड्युटी करतो इथं, तू मला सांगणार होय कसं कोणाला पकडायची ती? अहो मला तेच दिसलं त्याच्या चेहऱ्यात. तर मला खरं तर तिथंच म्हणजे हिंट दिली होती देवानं की बाबा ही शटर फुटणार आहे म्हणून. पण मी म्हणलं आता तसं काही दिसत नाही, कोणच नाही तर कशाला थांबायचे. मी आपलं माझ्या ड्युटीवर गेलो निघून. पण दुसऱ्या दिवशी सकाळी माणसं आली, दुकान फुटलंय, शटर तुटलंय, चोरी झाली.
मी याला काय देवानं मला लीलाच बनायची, लीलाच देवाची, दुसरं काय नाही. गादलीला देवाची, हा, गादलीला. भारी, खरंच भारी. भारी माणूस आहे. माफ करा साहेब, मी ना हा काय बोलला असेल ना तुम्हाला, मी सॉरी म्हणते. नाही तुम्ही नका सॉरी म्हणून होत आहे बघा. आपण एम जोबाचे बघताय तुम्ही, आम्ही सॉरी नाही म्हणायचं. हे असती नास्तिक असते ती बावळाटी, यांच्या नादाला नाही लागायचं. कळलं का? सर एक मिनिट, मी नास्तिक म्हणजे मी देवाचा द्वेष्टा नाही, मी अंधश्रद्धेचा विरोधक आहे, एवढं सिंपल आहे. कळलं? ए बाबा, अरे अंधश्रद्धा बिद्धा काय नसती रे, फक्त श्रद्धाच आहे जगा, दुसरं काय नाही. सर मी काय म्हणतो, जे चोरीला गेले त्याच्याबद्दल बोलूया का? कारण जी श्रद्धा चोरीला गेले ना ती सापडणार नाही असं मला वाटतं. लक्षात घ्या, कारण ती तुम्ही तर एवढ्या लांब नेऊन ठेवले की बॅटरी घेऊन पण सापडणार नाही ती. बस खाली, सॉरी त्याला पाणी द्या. बस लय फिलॉसॉफी झाडायला लागले, पाणी दे त्याला. खरं बोलले की असा प्रॉब्लेम आहे. साहेब म्हणजे बघा, म्हणजे तुम्हाला विचारतो, तुम्हाला काय नवस वगैरे करायचं आहे का? मला करायचंय. लोक हेच कळायला लागलं सगळं. मला करायची नवस. नवस करायचंय? नवस करायची म्हणजे येईल ना, करता येईल ना निवस. करता येईल, काही टेन्शन घेऊ नका. 4 वर्ष झालेत लग्नाला, म्हणजे माझ्या पाळणा काय हालना झालाय. सगळी मला म्हणली एम एस जोबाला नवस करा बाबा, 200% काम होणार म्हणून. 500% काम होणार. 500% काम होणार. जर तुम्ही एम एस जो बाळा नवस केला तर 500% काम होणार. आता मला माहिती आहे तुमच्या गडबडीत तुम्हाला तिकडे यायला मिळत नाही, पण त्याच्यावर माझे काही सोल्युशन आहे साहेब. काय? तुम्ही काम का, ह्याच्यामध्ये आहे ना, मी तुमचे व्हिडिओ रेकॉर्ड करतो. तुमचा जो नवस आहे ना तो ह्याच्यामध्ये बोला. असाच मंदिरात घेऊन जातो आणि एम एस जो बाळा दाखवतो. म्हणजे तुमचा नवस पोचता ना देवापर्यंत. व्हिडिओवर होणार असं. पण नवस पोचता हे नक्की, पण समजा तुमचा नवस पूर्ण झाला, तुम्हाला जर बाळ झालं तर तुम्हाला आणि वहिनींना तिकडे यावं लागणार. नाही तर मग एम एस जो बा देणं खूप तो बाबा. येणार घेऊ असं काय, आम्ही येणार की तिकडे. अरे नवसाला तुम्ही टेन्शन घेऊ नका. आमच्या इकडे किती जणांचे नवस पूर्ण झालेत. होय ना. म्हणजे मला म्हणजे आता कसं आहे, तुम्ही पर्स म्हणजे नाहीच चोरली म्हणजे, पण आता कसं आहे ह्यांचं म्हणणं आहे, आता तुम्ही एम एस जोबाच्या रूपातला माणूस आहे म्हणजे तुम्ही नाहीच चोरणार पर्स. त्यांनी आरोप केलाय म्हणून, नाही तर माझं तसं काय म्हणणं नाही, नव्हतं. पण मग पर्स माझं असेल ते कळेल ना तुम्हाला. तुम्हाला पर्स पाहिजे? 2 मिनिटं. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. माझ्या दिव्य दृष्टीने मी जरा बघायचा प्रयत्न करतोय, बाकी काय नाही. बर बर. तुमची पर्स तपकी रंगाची होती. हो त्याला 4 कप्पे होते. हो महाराज, हो. मला काय दिसतं तुम्हाला सांगतो. एक टपी आहे. आता ज्यांनी चोरी तुम्हाला माणूस दिसत नाही त्यामुळे सॉरी. एक टपी आहे, त्याच्या मागे जर तुम्ही गेला खाली वाकून बघितला, तपकी रंगाची पर्स आहे, 4 कप्पे आहेत. पाहिजे ते सामान त्या माणसाने काढून घेतलंय, नको ते तिकडेच ठेवलंय नाही, पण पर्स मध्ये. माझं सामान नाही मिळणार का मग? तुम्हाला पर्स पाहिजे की सामान पाहिजे? खरं तर दोन्ही. जास्त मोहब्बत नाही. पर्स पाहिजे, पर्स पाहिजे, पर्स पाहिजे. तिथे जा. एवढं सगळं डिटेल सांगतोय कारण ह्यानं चोरले ती, ह्याने ठेवले तिथे. जरा शांत बसायला कळतंय का तुला? दिव्य दृष्टी आहे बाबा, डायरेक्ट कनेक्शन, डोळे बंद करून बोलले ती. अहो जो शब्द त्याला बोलता येत नाही तो कसं करेल तो? बस खाली तिथं, बस खाली. इकडे मिळेल का? मॅडम हे बघा, पर्स कुणाची आहे? पर्स माझी आहे. तुमची आहे का नाही? हो, हो. रिपोर्ट कुणी केलाय? मी केला. मला चालतंय ना तिकडे पर्स मिळालेली? चालेल. ए उठ निघ. बघू. अहो सर, निघ म्हणलं की निघायचं इथून. अहो सर तो चोर आहे सर, त्याने पर्स चोरली सर. नाही नाही, चल. थँक्यू महाराज. येते. पर्स शोधू येत. चल महाराज, महाराज लगा तू पाया पडलं पाया पडू नका. काय लगा तुम्ही लगा, काय म्हणजे तुमचं लगा कसलं भारी. आम्ही येऊ बरं का दर्शनाला, येऊ आम्ही. या बिंदास आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण सोडून यास चला. हा, डायरेक्ट देवळा घरी सोडायचं, डायरेक्ट तिकडे सोडतो. घरी सोड नाही, डायरेक्ट. मला घरी नाही जायचंय. मला मार्केटमध्ये जरा काम आहे. हो महाराज. मला मार्केटमध्येच मला हात मारायचा असतो ना. मार्केटमध्येच माझा बिझनेस आहे ना. असं असं. हा, म्हणजे फक्त लवकर सोडा तर बरं होईल. गर्दीतच माझं काम जे काय होतं ते होतं. नाही नाही महाराज, काय काळजी करू. लोक ए जा फटाफट सोडा, जा. फटाफट सोडा, जाऊ दे. वा वा, भारी परफॉर्मन्स. काही वाक्य फारच कमाल होती. खूप भारी परफॉर्मन्स, मस्त परफॉर्म केलं. बघूया हा सर असे काय म्हणतात. प्रसादा, मंदार, एवढ्या पायथ्याशी राहून एवढं जवळनं बघितलंयस तर मला सांग, दिसतो कसा तो? पांढऱ्या केसांचा का मिशीतल्या मिशीत हसणारा? म्हणजे एकदा कळलं कसा दिसतो की मग कशा पद्धतीने दर्शन घ्यायचं ते ठरवता येईल. चांगला होता विषय. श्रद्धा अंधश्रद्धेच्या नावाखाली जी लूट सर्रास आपल्याला पाहायला मिळते
त्याच्यावरती भाष्य करणारं हे प्रहसन होतं. महत्त्वाचा विषय होता, चांगला विषय होता आणि चांगल्या सांघिक उत्तम सादरीकरणातनं तुम्ही तो मांडलात. मजा आली. सई इंटरेस्टिंग परफॉर्मन्स होता, मस्त विषय होता, एकदम साधा सरळ सोपा विषय. तुमचं सादरीकरणही तसंच होतं, त्याला साजेसं. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस छान होते. मँडी, मला तुझं हे कॅरेक्टर खूपच आवडतं, त्याच्यामुळे फारच सुंदर केलंस. ट्विस्टही चांगला होता. पर्समध्ये काय काय होतं त्या लिस्टसाठी रायटर्सना खूप कॉम्प्लिमेंट्स, कारण खरंच पेनपासून ते सीम रेपरपर्यंत सगळं काही सापडू शकतं पर्समध्ये. सो मजा आली, खूप मजा आली. थँक्यू. वा वा वा. तर मंडळी, हास्याचे हे रंग असेच बहरत राहतील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही मात्र बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.